नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण याच्या अगोदर भाग 1 आणि भाग 2 असे आपण पहिले जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दुसरा जो भाग आहे तो आहे घटनेची निर्मिती असे इन डिटेल घेतलेले आहेत. कारण आपल्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यसेवेच्या MPSCच्या ऑल अँड ऑल MPSCच्या दृष्टिकोनातून 51A पर्यंत जे घटक आहेत त्याच्यामध्ये बेसिक क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो इथून पुढं जो काही पार्ट असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की नेमकं ह्या घटकामध्ये काय आहे आणि याचं महत्त्व काय. ठीक आहे. सो पॉलिटीचा जो भाग एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो आपल्या पॉलिटीमध्ये 25 भाग आहेत. सो त्यामध्ये पहिला भाग काय म्हणतो की भारताचे नाव, स्वरूप आणि राज्यक्षेत्र. कलम 1. ठीक आहे. कलम 1 हे भारताचे नाव काय आहे, भारताचे स्वरूप काय आहे आणि राज्यक्षेत्र. आता हे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ह्या एकदम आपण ब्रीफली बघून घेऊ. काय बघा, कलम 1 काय म्हणते, अनुच्छेद 1 भारताचे नाव काय, इंडिया दॅट इज भारत. ठीक आहे. इंडिया हेच भारत. ठीक आहे. हे नाव. त्याचे स्वरूप कसं आहे, राज्यांचा संघ म्हणजे काय, राज्यांचा संघ म्हणजे राज्यांना केंद्रामधून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. जसं की US मध्ये कसं आहे, त्यांनी करार करून एकत्र आलेत, तसं भारत नाही. भारताचा जो बेस आहे तो कॅनडाच्या याच्यावर आहे. ठीक आहे. म्हणून भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजे केंद्र हे कधीच डिस्ट्रॉय होत नाही. चला, स्वरूप माहीत झालं. त्यानंतर राज्यक्षेत्र. आता राज्यक्षेत्र म्हणजे काय, त्या काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स बघू आपण. काय 3 घटक येतात. पहिलं जुने प्रांत होते ते. त्यानंतर संस्थानिकांची राज्य आणि भविष्यात सामील होणारे प्रदेश जे आपण भविष्यात सामील करून घेऊ ते प्रदेश यामध्ये इन्क्लूड आहेत. कशामध्ये, राज्यक्षेत्र यामध्ये. आता याच्याविषयी काही न्यायालयीन केसेस आहे. फक्त तुम्ही नाव पाठ करून घ्या म्हणजे येऊ द्या फक्त डोळ्यासमोर काय असायला पाहिजे. काय, बेरुबारी युनियन. ठीक आहे. 1960ची केस आहे. त्यानंतर रामकिशोर सेंगर विरुद्ध पंजाब. संसदेचा राज्य पुनर्रचनेवर अंतिम अधिकार म्हणजेच संसदेचा अधिकार आहे या कलमाविषयी. ठीक आहे. फक्त काय ग्रुप सीला आहे ना, ग्रुप सीला न्यायालयीन केसेस कोणकोणते आहेत ते पण आलेले आहे. ठीक आहे. जसं आपण परमानंद कटारा केस होती, ठीक आहे, ही आली होती कलम 21च्या अंतर्गत. म्हणून हे पण आपण एक ओव्हरव्ह्यू करणार आहोत. चला नेक्स्ट बघा, घटना दुरुस्त्या कधी, तर स्वतः तर काही कलम एक दुरुस्त झाला नाही, परंतु याच्यावरती अप्रत्यक्ष प्रभाव आहे. म्हणजे काय, 7वी घटना दुरुस्ती. काय, भाषिक राज्यांची निर्मिती झाली. राज्यांची निर्मिती झाली म्हणजे काय, नवीन राज्य निर्मित केले. ठीक. म्हणजेच काय, ज्याला आपण राज्यक्षेत्र म्हणतो. ठीक आहे. राज्यक्षेत्र म्हणतो याच्यामध्ये बदल झाला. ठीक. महाराष्ट्र, गुजरात यांची निर्मिती. 31वी घटना दुरुस्ती म्हैसूरचं कर्नाटक झालंय. 100वी घटना दुरुस्ती भारत बांगलादेश सीमा करार. म्हणजे इनडायरेक्ट अप्रत्यक्ष प्रभाव आहे. चला पुढे, अनुच्छेद 2 नवीन राज्यांचा प्रवेश किंवा निर्मिती. म्हणजे नवीन राज्यांचा प्रवेश करून घेणे किंवा निर्मिती हे कलम 2च्या अंतर्गत येते. आता इथं काय, हा अधिकार कोणाला आहे, संसद. हा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. संसद भारतात नवीन राज्य सामील करू शकते किंवा नवीन राज्य निर्माण करू शकते. ठीक आहे. निर्माण आहे त्या राज्य क्षेत्रामध्ये नवीन राज्य निर्माण करायचं. परंतु जर असा अधिकार असेल तर तो कोणाला असेल, तो संसदेला, राज्य विधिमंडळ नाही. चला, आता यामध्ये एक अट आहे. ही जी टर्म आहे ही समजणं गरजेची आहे. अट काय आहे, ज्या अटीवर ती योग्य समजेल ती म्हणजे कोण, संसद. आता आपण आताच एक बघितलं की जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा आला, बरोबर. त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये त्यांनी विधानसभा दिली आहे. त्यांनी म्हणजे कोणी, संसदेने त्यांना विधानसभा दिली आहे. आम्ही तुमची निर्मिती करतो परंतु टर्म्स अँड कंडिशन कोण ठरवणार, संसद ठरवणार. विधानसभा द्यायची का नाही द्यायची हे आम्ही ठरवणार. म्हणजे जम्मू काश्मीरला दिली पण लडाखला दिली का नाही, म्हणजे हे कोण ठरवणार, संसद. ठीक आहे. कलम 2च्या अंतर्गत ही एक अट आहे. पुढे काय महत्त्वाचे माहितीच आहे, समावेशनासाठी आहे, वगळण्यासाठी नाही. ठीक आहे. तरी मगनलाल विरुद्ध भारत संघ काय होता, नवीन राज्य सामील झाल्यावर संसद जुने कायदे रद्द करू शकते. कलम 2. आता जस्ट आपण एक लक्षात ठेवा काय होतं की जे 1860चे जे कायदे होते बघा, आत्ताच 3 संहिता आल्यात नवीन. ठीक आहे. न्याय संहिता, अजून
जे IPC CRPC ने एव्हिडन्स होते ते वगळण्यात आले. ठीक आहे. आणि नवीन आले. म्हणजेच काय, संसदेला अधिकार आहे. यस सर अँड मॅम, संसदेला अधिकार आहे जुने कायदे वगळण्याचा कलम 2च्या अंतर्गत. आणि केस कोणती, मगनलाल विरुद्ध भारत सरकार. फक्त ओव्हरव्ह्यू करून घ्या केसचा, म्हणजे कोणत्या कलमाशी रिलेटेड. आता घटनादुरुस्ती निर्मिती कोणकोणतं झालं होतं. 1975ला सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिला होता. ठीक आहे. 14वी घटनादुरुस्ती कशासाठी, पाँडेचेरीचे केंद्रशासित प्रदेशात विलीन झाले, केंद्रशासित प्रदेश करण्यात आला होता पाँडेचेरी. पुढं अनुच्छेद 3. आता 1 बाय 1 जाणार आहे, आपण 1 बाय 1 जाणार आहे, फक्त समजून घ्या. अनुच्छेद 3 काय, विद्यमान राज्यांची पुनर्रचना. म्हणजे ऑलरेडी जे आहेत, जसं की आपण आता बघितलं होतं की आंध्र प्रदेश होतं. ठीक आहे, आंध्र प्रदेश होतं, त्याचे 2 भाग झाले. काय, एक तेलंगणा आणि एक आंध्र प्रदेश. म्हणजेच काय केलं, जे स्ट्रक्चर आहे आपलं राज्य क्षेत्र त्याच्यामध्ये राज्यामध्ये मॉडिफिकेशन करतात. मग त्याच्यामध्ये बघा काय काय असते. अधिकार कोणाला आहे, पुनर्रचनेचा संसदेला. नवीन राज्य निर्माण करणे आहे. राज्याचे क्षेत्र वाढविणे किंवा कमी करणे, जसं की आपण आंध्र प्रदेशविषयी बघितलं. तिथून सीमा बदल करायचे, बरोबर, नाव बदल करायचंय. अट काय, अट ही आहे की संबंधित राज्य विधिमंडळाचा अभिप्राय घेणे बंधनकारक नाही. आता हे का नाही, एक लक्षात ठेवा. जर एखादी गोष्ट संसद करते तर काय करावं लागेल, कलम 3च्या अंतर्गत संसदेला पहिले काय करावं लागेल. जर कलम 3 उपयोगात आणायचे तर सर्वात अगोदर राष्ट्रपती यांची पूर्वसंमती घ्यावी लागेल. असं जर विधेयक आणायचंय तर राष्ट्रपती यांची पूर्वसंमती घ्यावी लागेल. आता पूर्वसंमती घेतली, विधेयक आणलं, विधेयक मांडल्यानंतर राष्ट्रपती काय करतील, ज्या पर्टिक्युलर विधानमंडळ म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद आणि विधानसभा दोघं यांना, किंवा एक सदस्य असेल तर, एक गृही असेल तर म्हणजे विधानसभा, आपण विधानसभा समजू. ठीक आहे. विधानसभेकडे राष्ट्रपती हे जे विधेयक आहे की असं विधेयक मांडलंय, यांच्याकडे पाठवा अभिप्राय घेण्यासाठी की तुमचं काय मत आहे. जर यांनी सांगितलं की नाही, आमचं भूक्षेत्र कमी करू नका, कमी करा किंवा कमी करू नका, हा अधिकार कोणाचा आहे, संसदेचा. फक्त अभिप्राय आम्ही मागवू. आणि हा अभिप्राय पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, हा संसदेवर बंधनकारक आहे का, नाही, हा संसदेवर बंधनकारक नाही. आता हा अभिप्राय किती वेळेत यायला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला. बरोबर. म्हणजे राष्ट्रपती जो अभिप्राय त्यांच्याकडे पाठवतील त्याच्यावरती तुम्ही काय ॲक्शन घेतात, किती दिवसात घेतात, तर ते दिवस कोण ठरवल, राष्ट्रपती ठरवतील. चला, आता याच्यामध्ये कसं झालं, याच्यामध्ये असं झालं की जे बेरुबारी युनियन तुम्ही जे बघतायत, बेरुबारी हा त्यावेळेस पाकिस्तान वेगळं झाला होता, म्हणजे ईस्ट पाकिस्तान म्हणायचे, आता सध्याचा जो बांगलादेश आहे. तर त्याचा काही प्रांत भारतात आला होता आणि भारताचा प्रांत तिथे गेला होता. फक्त एवढं लक्षात ठेवा. चला पुढं महत्त्वाचे न्यायनिर्णय काय, पंजाब राज्य विरुद्ध पंजाब विधानसभा 1971. राज्याचा अभिप्राय सल्लागार, अंतिम निर्णय संसदेचा. राज्याचा अभिप्राय काय, सल्लागार. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होता, जम्मू काश्मीरचे विभाजन घटनासंमत. आता लेटेस्ट न्यूज आहे. ठीक आहे, जास्त वर्ष नाही झाले. जम्मू काश्मीरचे विभाजन काय, घटनासंमत. ओके. चल, कलम 3. आता कलम 4. घटनादुरुस्ती कोणती, 18वी घटनादुरुस्ती. पंजाबचे विभाजन, 98वी उत्तरांचलचं उत्तराखंड नाव बदल झालं, 100वी भारत बांगलादेश सीमा करार. आता ह्या ज्या तुम्ही घटनादुरुस्त्या बघतायत, आता इथं काय बघा, अनुच्छेद 4 काय म्हणतोय, अनुच्छेद 4 म्हणतो की अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3 अंतर्गत जे कायदे संसद करेल ते कायदे कोणत्याही घटनादुरुस्तीचा भाग म्हणून समजले जाणार नाही. आता घटनादुरुस्ती म्हणजे याच्यासाठी काय लागेल मग, साधे बहुमत लागेल. म्हणजेच काय, तो अनुच्छेद 368 मध्ये जी घटनादुरुस्तीची प्रोसेस दिलेली आहे, जी प्रक्रिया दिली आहे, त्याचा भाग असणार नाही. असं कशात लिहिलंय, कलम 4 मध्ये. म्हणजे कलम 4 कलम 2 आणि 3 ला प्रोटेक्ट करते. ठीक आहे.
भारतीय संघराज्यात नवीन राज्यांचा प्रवेश किंवा विद्यमान राज्यांच्या रचनेत बदल करण्यासाठी आवश्यक ते पूरक अनुषंगिक आणि अंतिम तरतुदी करू शकतील कोण? संसद करणार. ठीक आहे. म्हणजे जो इंटरनल स्ट्रक्चर आहे भारताचा, तो सर्व मॉडिफाय करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदला आहे. ठीक आहे. कलम 1 ते 4 हा भाग 1 इथे संपलेला आहे. भाग 2 ठीक आहे. काय? नागरिकत्व 5 ते 11 याच्या अंतर्गत जनरली नागरिकत्वाविषयी प्रश्न, नागरिकत्व कशामुळे जाते, जर तुम्ही PYQ मध्ये जर बघितलं तर PYQ बेसिस जे क्वेश्चन जर तुम्ही बघतायत तर PYQ मध्ये शक्यतोवर नागरिकत्व कशामुळे जाते याच्यावर जास्त प्रश्न असतात, परंतु सांगता येत नाही. जर आलं तर आपल्याला प्रिपेअर असणं गरजेचं आहे. म्हणून आपलं जे पुस्तक आहे ठीक आहे PYQ क्रक्स, याच्यामध्ये जर तुम्ही इन डिटेल जर गेले आणि एकदम शॉर्ट बट स्वीट आहे. ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला 2011 पासून ते 25 पर्यंतचे जेवढेही MPSCचे पेपर झालेत, MPSCचे जेवढेही पेपर झालेले आहेत ठीक आहे, त्या सर्वांची माहिती, त्या सर्वांचे जे वन लाईनर आहेत, म्हणजे पॉलिटीमध्ये किती प्रश्न आले त्याचे, मग ते कंबाईन असो, राज्यसेवा असो, ग्रुप C असो, मेन्स असो, पूर्व असो, कोणतेही असो, तर वन लाईनर स्वरूपात, तुम्हाला माहिती आहे वन लाईनर किती पटपट संपतात. ठीक आहे. सो वन लाईनर स्वरूपात हे पुस्तक अवेलेबल आहे. ठीक आहे. बेस्ट पुस्तक आहे, एक वेळेस तुम्ही नक्की लाभ घ्यावा. चला पुढे भाग 2 नागरिकत्व. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एकल नागरिकत्व स्वीकारलंय. ब्रिटनसारखं म्हणजे देशाचा नागरिक, परंतु अमेरिकेमध्ये कसं आहे, ड्युअल सिटिझनशिप, म्हणजे तो राज्याचाही नागरिक आहे आणि देशाचाही नागरिक आहे, परंतु आपण ते घेतलंय का? नाही, आपण एकल नागरिकत्व घेतलंय. आता पुढं घटनेच्या प्रारंभी, आता कलम 5 म्हणजे अनुच्छेद 5च्या अंतर्गत काय दिलंय, घटनेच्या प्रारंभी 26 जानेवारी 1950 भारताचे नागरिक कोण असेल? कलम 5 म्हणतंय 26 जानेवारीच्या दिवशी किंवा त्यानंतर भारताचे नागरिक कोण असतील? कोण? आता ही संक्रमणकालीन तरतूद होती, सध्या तर आता नागरिकत्व कायदा आहे. आता याच्यामध्ये अटी दिल्यात. काय? जन्मस्थान काय पाहिजे? व्यक्ती भारतात जन्मलेली असेल 26 जानेवारी 1950. पालकांचा जन्म, व्यक्तींचा किमान एक, म्हणजे त्या आई किंवा वडील याचा दोघांपैकी एकाचा जन्म भारतात पाहिजे, तर त्यांना भारताचे नागरिकत्व. सामान्य निवास म्हणजे तिथं राहतात, कधी भारतात सामान्य निवास केला असेल किती? किमान 5 वर्षे घटना प्रारंभ होण्यापूर्वी म्हणजे कधी? 1945च्या आसपास. 26 जानेवारी 50ला स्थापन झाले, हे झाले ना, 45च्या नंतर. ठीक आहे. तर हे 3 घटक पाहिजे, तर तुम्ही भारताचे नागरिक मानल्या जाणार. पुढे आता कलम 5 विषयी काही न्यायालयीन निर्णय आहेत. कोणकोणते? ह्या केसेस आहेत. ठीक आहे. फक्त ओव्हरलुक करून घ्या. कुलथील मम्मू वर्सेस केरळ राज्य, शन्नोदेवी वर्सेस मंगलसेन आणि भाऊराव शिंदे विरुद्ध भारतीय संघ. लक्षात ठेवून घ्या, थोडंसं माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. आता अनुच्छेद 6 काय म्हणतो? पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित जात आहे. ठीक आहे. पहिले काय म्हटलं? 26 जानेवारीला आपले कलम 5च्या अंतर्गत 26 जानेवारीला ज्यावेळेस घटनेची अंमलबजावणी झाली त्या दिवशी भारताचे नागरिक कोण असतील? कलम 6 काय म्हणते? पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले. ठीक आहे. तर यामध्ये एक चार्ट दिला आहे की कालमर्यादा 19 जुलै 1948च्या आधी. आता ही तारीख का घेतली आपण? कारण आपला एक कायदा संमत झाला होता 18 जुलै 1947, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. काय? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. ठीक आहे. तर इथून आहे ना, इथून एक वर्ष दिलं होतं भारतात येण्यासाठी. आता इथं बघा काय कालमर्यादा किती? 19 जुलै 1948च्या आधी. संकल्पना काय? अविभाजित भारतात जन्म किंवा पालक आजे भारतात जन्मलेले पाहिजे, तर तुम्ही भारताचे नागरिक.
तर तुम्ही भारताचे नागरिक. अटी काय? भारतात सामान्य निवासी पाहिजे. सामान्य निवासी आपण म्हणतो ना 5 वर्ष, एक तर ती अट असू शकते. दुसरं 19 जुलैनंतर 1948, त्याच्यानंतर, याच्या आधी काय आहे, याच्या आधी ही अट आहे आणि याच्या अगोदर याच्यानंतर ही 19 जुलैच्या नंतर आले तुम्ही, तर मग काय, भारतात किमान 6 महिने वास्तव्य पाहिजे. स्वातंत्र्याचा कायदा झाला, ठीक आहे, तुम्ही इथून ते इथून नाही आले, ठीक आहे, इथपर्यंत नाही आले, मग याच्यानंतर जर तुम्ही 6 महिन्यानंतर इथे येऊन राहिले या कायद्याच्या नंतर, तरीही तुम्हाला नागरिकत्व मिळेल. काय? परंतु त्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? नोंदणी करावं लागेल. ठीक आहे. ह्या तारखा जस्ट गो थ्रू करा. जर राहिला पाठ तर ठीक आहे, परंतु असायलाच पाहिजे, कारण जर आपण एक्झाम म्हणतो तर काही गोष्टी पाठच असायला पाहिजे, त्या फेवरमध्ये असतात आपल्या. बरं, आता 6 मध्ये काय, पाकिस्तानातून स्थलांतरित झालेत. आता 7 मध्ये काय, पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व रद्द करणे. मग काही व्यक्ती आहेत जे भारतातून पाकिस्तानात गेल्या, मग त्यांना नागरिकत्व तसंच राहील का? नाही, तर रद्द करतील. ठीक आहे. अनुच्छेद 5 किंवा 6 मधील काही असले तरी जी व्यक्ती भारताच्या प्रदेशातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली असेल ती व्यक्ती घटनेच्या प्रारंभी 26 जानेवारी 1950 भारताचे नागरिक समजली जाणार नाही. ह्या दिवशी ती भारताचे नागरिक समजली जाणार नाही. तथापि जर अशी व्यक्ती पुन्हा भारतात परत आली आणि स्थायिक झाली तर तिचे नागरिकत्व अनुच्छेद 6 मधील नोंदणी प्रक्रियेनुसार पुनर्संचयित केले जाते. आता एक व्यक्ती आहे जी पाकिस्तानात गेली, बरोबर, मग पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात आली की बाबा तिथलं नाही पटलं आपल्याला, वापस. म्हणजेच अनुच्छेद 5 काय म्हणतो, लक्ष्यगट कोणतं आहे? भारतात राहणारे, नागरिकत्व. अनुच्छेद 6 काय म्हणतो, पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले. आणि 7 काय म्हणतो, पाकिस्तानात स्थलांतरित. आता इथं काय, नोंदणी आहे इथं, आणि इथं नागरिकत्व रद्द होईल 7 मध्ये जर तुम्ही तिकडे स्थलांतरित झाले तर. ठीक आहे. आता अनुच्छेद 8 काय म्हणतोय, भारताच्या घटना प्रारंभी, कधी घटना प्रारंभी 26 जानेवारी 1950 परदेशात राहणाऱ्या अशा व्यक्ती ज्यांचा जन्म भारतात झाला असेल किंवा ज्यांचे पालक आजे दादे भारतात जन्मले असतील त्या व्यक्ती भारताचे नागरिक मानल्या जातील. त्या म्हणजेच त्यांचा जन्म भारताच्या बाहेर झाला आहे, परंतु त्यांचे पालक कोणीतरी आजे दादे त्यांचा जन्म जर इथं झाला असेल तर ते नागरिक मानले जातील. ठीक आहे. जर त्यांनी भारताच्या राजदूत किंवा प्रतिनिधीकडे नोंदणी केली असेल म्हणजेच ते भारताच्या बाहेर आहेत. ठीक आहे. लेट्स सपोज एक व्यक्ती अमेरिकेत राहतोय, कधी 26 जानेवारी 1950, परंतु त्याचे आजे किंवा दादे इथं आहेत, हां, आणि त्याला भारताचं नागरिकत्व पाहिजे. भारताचं नागरिकत्व पाहिजे म्हणजे त्याला काय करावं लागेल, एक तर राजदूत जे आपलं असते तिथं ॲम्बेसडर तिथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्याचा अधिकार तुम्हाला माहिती आहे, नागरिकत्व कायदा 1955, नागरिकत्व कायदा 1955च्या अंतर्गत गोष्टी आता घडत आहेत. जसं तुम्ही CA वगैरे आता बघू समोर. बघा, अट काय, वंश आहे. तपशील काय, व्यक्ती किंवा तिचे पालक आजे भारतात जन्मले असणे, वंशानुसार. दुसरं, परदेशात निवास. परदेशात जर निवास आहे तर घटना प्रारंभी 26/1/1950 भारताबाहेर राहत असावी. आता भारताबाहेर राहत आहे म्हणूनच त्यांना परदेशी म्हण. ठीक आहे. नोंदणी. तिसरी अट काय, नोंदणी. भारताच्या राजदूत कार्यालयात नोंदणी करावी. आता ह्यात तुम्हाला जर नागरिकत्व पाहिजे तर तुमच्या ह्या गोष्टी मीट व्हायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मीट झाल्या तुम्ही नागरिक, नाही तो नाही. बघा, हा जो भाग आहे ना हा थोडासा क्लिष्ट आहे, परंतु याच्यावरती एवढे प्रश्न येत नाहीत. याच्यावरती एवढे प्रश्न आहेत, परंतु आला तरी आपण सोडायचा नाही कोणता. ठीक आहे. अनुच्छेद 9, स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्वाचा अधिकार रद्द. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली, 7 मध्ये काय होतं, 7 मध्ये तो व्यक्ती स्थलांतर होतोय, डायरेक्ट नागरिकत्व रद्द. परंतु इथं स्वेच्छेने म्हणतोय, त्याची स्वतःची इच्छा आहे की मी नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतो. ठीक आहे. कोणतीही व्यक्ती जी स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त करते ती भारताची नागरिक राहणार नाही आणि अनुच्छेद 5, 6 किंवा 8 नुसार तिला भारतीय नागरिक समजले जाणार नाही. भारतीय नागरिक समजले जाणार नाही, कलम 9च्या अंतर्गत दिले. ठीक आहे. म्हणजेच काय,
ठीक आहे. काय स्वेच्छेने म्हणजे व्यक्तीने जाणीवपूर्वक अर्ज करून किंवा शपथ घेऊन परदेशी नागरिकत्व स्वीकारले. जाणीवपूर्वक हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, जाणीवपूर्वक. आता यामध्ये त्यांचे जे नाबालिग असतात हे येत नाहीत, ठीक आहे, नाबालिग आहेत ते येत नाहीत. आता परदेशी राज्य म्हणजे काय, भारत सोडून इतर कोणताही प्रजासत्ताक देश त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला, सपोज मी आता अमेरिकेचं उदाहरण दिलं, ठीक आहे, जर एखाद्या व्यक्तीने अमेरिकेचं सिटिझनशिप घेतली तर बाय डिफॉल्ट इथली पण सिटिझनशिप जाते त्याची. इथली सिटिझनशिप जाणार कलम 9च्या अंतर्गत, ठीक आहे. बरं, कलम 10 काय म्हणतोय, नागरिकत्वाच्या अधिकारांची सातत्यता आणि संसदेचे अधिकार. आता इथं काय म्हणतोय, 5, 6, 7, 8 किंवा 9 नुसार किंवा ज्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे त्यांचे नागरिकत्व सुरक्षित राहील. काय राहील, सुरक्षित राहील. परंतु ते कोणत्याही काळी संसदेने बनवलेल्या कायद्याच्या अधीन असेल. आता यामध्ये तुम्ही एक शब्द लक्षात ठेवा, काय, परंतु ते कोणत्याही काळी संसदेने बनवलेल्या कायद्याच्या अधीन असेल. आता तुम्ही जर नागरिकत्व कायदा बघितलाय तर तुम्ही असं म्हणणार की मी तर एखादा व्यक्ती 1960ला इथं आलेला आहे, बरोबर, परंतु आता जर CAA लागू केलं, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, तो लागू केला आणि तो माणूस एवढ्या वर्षापासून राहतोय, घटनेमध्ये एवढ्या तरतुदी आहे, परंतु मग त्याला कसं काय बाहेर काढलं जाते, कारण काय, संसदेने कायदा केला आहे बाबा, संसदेने. आणि ही शक्ती कोणाला दिली, संसदेने. 10 नंबर. म्हणजेच काय, कोणत्याही वेळी जर संसदेने कायदा केला तर नागरिकत्व रद्द होऊ शकतं, ठीक आहे. बरं, संकल्पना सुरक्षित राहील. ही संकल्पना काय, अनुच्छेद 5 ते 9 अंतर्गत मिळालेले नागरिकत्व स्वयंचलित चालू राहते. स्वयंचलित, याच्यासाठी काही पुन्हा अर्ज करायची गरज नाही. एक वेळेस केलं, नागरिकत्व मिळालं, विषय संपला. पुढं, संसदेच्या कायद्याच्या अधीन म्हणजे काय की संसद नागरिकत्व कायदा 1955 सारख्या कायद्याद्वारे नागरिकत्व बदलू शकते, रद्द करू शकते, नागरिकत्व बदलू शकते. जसं बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ठीक आहे, यामधून जे आता तुम्ही CAA अमेंडमेंट ॲक्ट बघतायत तर त्याच्यावर काय एवढा गदारोळ चालू आहे, ठीक आहे. कोण करू शकते, संसद करू शकते. 1955चा कायदा. पुढे, नागरिकत्वावरील कलम 11, अनुच्छेद 11, नागरिकत्वावरील संसदेचा सार्वभौम अधिकार. सार्वभौम म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे संसद सार्वभौम आहे नागरिकत्व कायद्याविषयी, ठीक आहे. परंतु तो पण असा नको. आता याला तुम्ही म्हणणार सर याला न्यायिक पुनर्विलोकन वगैरे ते नंतरचा पार्ट. या भागातील पूर्वीच्या कोणत्याही तरतुदी संसदेच्या अधिकाराला कमी करणारा नाही. नागरिकत्व प्राप्त करणे व समाप्त करणे या संबंधी तरतुदी करण्यासाठी आणि नागरिकत्वाशी संबंधित इतर बाबींसाठी कायदे करण्यासाठी कोण आहे, सार्वभौम कोण आहे, संसद. ह्या सर्व गोष्टींसाठी संसद कायदे करू शकते, ठीक आहे. संकल्पना काय, पूर्वीच्या तरतुदींना कमी करणार नाही. म्हणजेच काय, अनुच्छेद 5 ते 10 हे मर्यादित नाहीत. संसद त्यांच्यावर अमर्यादित नाहीत. संसद त्याच्यावर कायदे करू शकते. म्हणजेच काय, अमर्यादित नाही, त्यांच्यावर बंधनं आहेत. 5 ते 10वर बंधने आहेत. चला, नागरिकत्व प्राप्त करणे व समाप्त करणे, जसं संसदेला CAA नागरिकत्व रद्द करणे आणि अधिकार, हे सर्व गोष्टी. आता मी तुम्हाला CAA विषयी माहिती दिली. इतर सर्व बाबी म्हणजे काय, नोंदणी, नैसर्गिकरण, दत्तक, इतर प्रक्रिया. आता तुम्ही अगोदर बघितलं असेल की ज्या देशातून भारतात लोक नागरिकत्वासाठी अप्लाय करायचं तर त्यांना 11 वर्ष, किती, 11 वर्ष भारतात राहणे अशी एक टर्म होती. आता ती किती केली होती, आता CAAच्या अंतर्गत ती 5 वर्ष केली, ठीक आहे, 5 वर्ष केली. म्हणजे हे कोण बदल करू शकते, हे संसद करू शकते. चला, भाग 3 मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, व्यवस्थित बघा. कारण काय, असं म्हणतात की मॅक्सिमम क्वेश्चन भाग 1, भाग 3, भाग 4 आणि 4A म्हणजे 51A पर्यंत खूप छान प्रश्न असतात आणि ते व्यवस्थित आपल्याला करायचे, ठीक आहे. चला, मूलभूत हक्क.
भाग 3 काय मूलभूत हक्क 12 ते 35. आता मूलभूत हक्क कुठून? USA. ठीक आहे, USA यांच्याकडून. आता मूलभूत हक्क काय आहेत हे लक्षात ठेवा. यांना नकारात्मक म्हणतात, निगेटिव्ह. हां, कारण हे शासन प्रशासनावरती बंधनं आणतात. आता इथं थोडंसं शांत डोक्याने व्यवस्थित बघा काय म्हणतायत की अनुच्छेद 12 राज्याची व्याख्या करते. राज्य ज्याला आपण आता जर तुम्ही नॉर्मल याच्याने गेले तर तुम्ही म्हणणार महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश. तशी संकल्पना नाही आहे. राज्य ही पॉलिटिकली थोडंसं पॉलिटीच्या हिशोबाने विचार करू, ही वेगळी संकल्पना आहे. राज्याची व्याख्या, ठीक आहे, राज्याची व्याख्या. मूलभूत हक्क कोणाविरुद्ध लागू होतात? मूलभूत हक्क कोणाविरुद्ध लागू होतात? अनुच्छेद 12 राज्याची व्याख्या करते. राज्य म्हणजे काय? ज्यामध्ये केंद्र, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी नियंत्रणाखाली इतर प्राधिकरणे यांचा समावेश होतो. कोणकोणाचा समावेश होतो? केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी नियंत्रणाखाली इतर प्राधिकरणे यांचा समावेश होतो. न्यायालयांची चाचणी काय म्हणते? सरकारी नियंत्रण, अर्थपुरवठा, सार्वजनिक कार्य हे 3 मुख्य निकष आहेत. कशासाठी? प्राधिकरण ठरवण्याचे. आता इथं तुम्ही ONGC बघा, ONGC सरकारी आहे म्हणजेच राज्य आहे, यस. विद्यापीठे, युनिव्हर्सिटीज सरकारी आहे म्हणजे आहे. सार्वजनिक बँका राज्य, यस आहे. परंतु खाजगी कंपन्या राजकीय पक्ष राज्य नाही. खाजगी कंपन्या आणि राजकीय पक्ष हे राज्य नाहीत, लक्षात ठेवा. आता प्राधिकरणे ओळखण्यासाठी काही निकष ठेवलेत. निकष कोणते? आता न्यायालयीन ज्या 5 मुख्य चाचण्या होत्या त्या आता विकसित केल्या. म्हणजे असं काही हे नाही, घटनेत नाही लिहिले, परंतु ह्या विकसित झालेल्या. काय? पहिलं सरकारी नियंत्रण, दुसरं अर्थपुरवठा. सरकारी निधीचे प्रमाण 51% जास्त असलं तर समजून घ्यायचं ते राज्य आहे. हां, कार्य आणि उद्देश. सार्वजनिक सेवा, राज्याचे कार्य पार पाडणे. सार्वजनिक सेवा आणि राज्याचे कार्य जर पार पडते तर समजून घ्या प्राधिकरण आहे. प्राधिकरण आलं म्हणजे काय समजायचं? राज्य आहे. राज्य आहे म्हणजे याच्या विरोधात तुम्ही मूलभूत अधिकार वापरू शकता. ठीक आहे. पुढचं विशेषाधिकार. राज्याकडून मिळालेले एकाधिकार, जसं की रेल्वेचा मार्गाधिकार. ठीक आहे, रेल्वे हे पण राज्य मानलं जाईल. हां, त्यानंतर शासकीय स्वरूप, संस्थेची निर्मिती, घटना किंवा आपण म्हणतो ना घटना दुरुस्ती किंवा विधेयकाद्वारे झाली असेल मग त्याला काय म्हणायचं? लेट्स सपोज आपण म्हणतो की NGT बघा, NGT आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. आता याला राज्य समजायचं का नाही? यस, कारण ते एका कायद्याने निर्मित झालेलं आहे. एक कायदा केला संसदेनं आणि NGTची निर्मिती केली म्हणजे हे राज्य आहे. यस सर मॅम, हे राज्य आहे. मग याच्या विरोधात आपण मूलभूत अधिकार वापरू शकतो? यस, वापरू शकतो. चला पुढे. संबंधित न्यायालयीन निर्णय. आता हे फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू करण्यासाठी, आपण डिटेलमध्ये जात नाही आहे. श्रीमती सत्यनारायण शुक्ला विरुद्ध भारत तेल गॅस ONGCची केस आहे. ठीक आहे. आझाद हॉस्टेल, त्यानंतर जनता दल विरुद्ध भारतीय संघ, PK सिन्नर केस आहे 2022ची, आत्ता लेटेस्टवाली, जास्त दूर नाही. अनुच्छेद 13. आता हा खूप इंटरेस्टिंग आहे. हां, तुम्ही जे न्यायिक पुनर्विलोकन म्हणतात ना, न्यायिक पुनर्विलोकन कुठे लिहिलं आहे? सो सरन मॅम, न्यायिक पुनर्विलोकन असा शब्द घटनेमध्ये कुठंच नाही. न्यायिक पुनर्विलोकन असा घटनेत कुठेच शब्द नाही. परंतु त्याचा गर्भितार्थ असा आहे की कलम 13 काय म्हणते? मूलभूत हक्कांचे रक्षक, घटनात्मक न्यायिक पुनर्विलोकनाचा पाया. कलम 13. घटना प्रारंभ होण्यापूर्वी भारताच्या प्रदेशात लागू असलेले सर्व कायदे. आता एक लक्षात ठेवा काय म्हणतात इथं? घटना प्रारंभ होण्यापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 याच्या अगोदर जे कायदे आहेत ते सर्व कायदे जे मूलभूत हक्काशी विसंगत असतील ते विसंगत असल्यामुळे शून्य, नल अँड वाईड समजले जातील. ठीक आहे. पुढं राज्याने अशा कोणतेही कायदा करू नये. राज्य म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलंय हे राज्य कोणतं म्हणताय? कलम 12च्या अंतर्गत जे राज्य येतात ते कोणतेही कायदे करू नयेत जे मूलभूत हक्कांचे उल्लंघन किंवा कमी करतात, आणि असे कोणतेही कायदे केल्यास ते शून्य असतील.
कलम 13(3) काय म्हणते, या अनुच्छेदातील कायदे, आता ह्या कायदे म्हणून जो शब्द आहे ना, याची व्याख्या समजून घ्या. बघा, पॉलिटी आहे ना, दिस इज मोर लाईक अ लीगल लँग्वेज. ठीक आहे. सो लीगल लँग्वेजमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन ह्या खूप वेगळ्या पद्धतीने वाचल्या जातात. आता ते काय बघा, या अनुच्छेदात कायदे या शब्दात खालील गोष्टींचा समावेश होतो. आता याच्यामध्ये काय काय समावेश येईल बघा. विधिमंडळाद्वारे केलेले कायदे, जे विधिमंडळ असते म्हणजे केंद्र असो राज्य असो. त्यानंतर अध्यादेश, राष्ट्रपती राज्यपाल. त्यानंतर नियम जे संसद बनवते ते. त्यानंतर उपनियम असतात, अधिसूचना असतात. ठीक आहे. प्रथा असते, प्रथा पण असते. प्रथासुद्धा कायद्याचा एक भाग आहे. हां, जसं आपण बघितलं सबरीमाला केसमध्ये की काय आहे, तिथली ती प्रथा आहे, परंतु तो कायद्याचा भाग येतो तिथला. ठीक आहे. व्यवस्थापनाचा किंवा प्रथागत किंवा पद्धतीचे दर्जा असलेले कायदे. ठीक आहे. या न्यायालयीन निर्णयाद्वारे तयार झालेले कायदे. आता न्यायालयीन निर्णय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो बाकी न्यायालयांवर बंधनकारक असतो, म्हणून ते का ना असो त्यांना कायदे म्हणायचं. ठीक आहे. त्यांना काय म्हणायचं, कायदे. आता यामध्ये कलम 13 मध्ये काही न्यायालयीन केसेस काय, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. तुम्हाला माहिती आहे, न्यायिक पुनर्विलोकन, बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. बेसिक स्ट्रक्चर हे. IC गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, मिनर्वा मिल्स. आता इथं बघा 3 प्रकारचे कायदे ओळखले. कोणकोणते? एक कायदा कोणता, पूर्व घटनात्मक, म्हणजे घटना सुरू होईल त्याच्या अगोदर. उदाहरण काय, 1960चा भारतीय दंड संहिता. आता तुम्ही याच्या अगोदर हे बघितलं असेल की कलम 377. ठीक आहे. कलम 377 हे ॲबॉलिश करून टाकलं होतं सुप्रीम कोर्टाने. म्हणजेच काय झालं, कलम 13च्या अंतर्गत काय म्हटलं, न्यायिक पुनर्विलोकन आलं आणि तो कायदा बंद. आता त्याच्या पश्चात घटनात्मक म्हणजे 1950च्या नंतर 51, 52, 53 असं 51चा भाषण स्वातंत्र्य नियम, त्याच्यानंतर तो असणारच आहे. आणि अनौपचारिक कायदे म्हणजे रीतिरिवाज, न्यायनिर्णय, रीतिरिवाज आणि न्यायनिर्णय यांच्यावरही कायदे म्हणून तुम्ही मूलभूत हक्क यांच्या विरोधात वापरू शकता. हां, आता इथं बघा अनुच्छेद 14 समानतेचा मूलभूत हक्क. ठीक आहे. आता 14 ते 18 ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे समानतेचा हक्क आहे. आता यामध्ये कलम 14 बघू. टर्म्स अँड कंडिशन समजून घ्या फक्त. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. आता हे USA बेस आहे. ठीक आहे. इथं UK बेस आहे. कायद्यासमोर समानता याला नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह संकल्पना म्हणतात, आणि कायद्याचे समान संरक्षण याला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक म्हणतात. आता याच्यामध्ये एक टर्म आहे काय, समान परिस्थिती. समान परिस्थिती ही टर्म आहे, लक्षात ठेवा. आता कायद्यासमोर समानता म्हणजे सपोज तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही सिग्नलवर उभे आहात, बरोबर, बाईक चालवताय. हां, आता तुम्ही आहे, तुमच्या बाजूला एक महिला आहे, एक दिव्यांग व्यक्ती आहे, एक ज्येष्ठ नागरिक आहे. सर्व तुम्ही गाडी चालवताय. लाल लाईट लागला, तुम्हाला काय थांबावंच लागणार. कारण काय, तिथं समान परिस्थिती आहे. ठीक आहे. बाईक तुम्ही चालवताय ती समान परिस्थिती आहे, परंतु एक ॲम्ब्युलन्स जाते तर तिला तो पाळायची गरज आहे का, कारण ते परिस्थिती वेगळी ना, परिस्थिती वेगळी आली ते निघून जाईल. म्हणजेच काय, रेड लाईट लगा है भाई रुक जा. कायद्यासमोर समानता. एक कायदा केला आहे की तुम्ही रेड लाईट लागली ते थांबायलाच पाहिजे. कायद्याचे समान संरक्षण, प्रत्येकाला आता याच्यामध्ये एक घटक लक्षात ठेवा. संरक्षण कोण करते आपलं, सुप्रीम कोर्ट. समजून घ्या, कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे समान परिस्थितीमध्ये. चला पुढं. अनुच्छेद 14ची मुख्य तत्वे. वाजवी वर्गीकरण. आता यामध्ये वाजवी वर्गीकरण म्हणजे काय, भेदभाव न करता गरजेनुसार गटबंदी, म्हणजेच मनमानीपणाविरुद्ध संरक्षण. आता तुम्ही जर असं म्हटलं सर कायद्यासमोर समानता आहे, मग तुम्ही बसमध्ये जातात तर तिथं तुम्हाला सीट्स दिसतात. काही सीट्स असतात त्या दिव्यांगासाठी रिझर्व आहे, काही सीट्स असतात त्या महिलांसाठी रिझर्व आहे. मग सर याला समान म्हणणार का तुम्ही, कायद्यासमोर कसे काय समान. परंतु जे पॉझिटिव्ह वेनं जर असं
बायफर्केशन केलं तर ते असं म्हटलं जातं की बाबा हे वाजवी वर्गीकरण आहे, याला वाजवी वर्गीकरण म्हणतात. ठीक आहे, म्हणजे हे चालते कारण एखाद्या घटकाला काही गोष्टी आपण जर ॲडव्हान्समध्ये देतोय तर त्याला तुम्ही भेदभाव नाही म्हणू शकत. ठीक आहे, चला म्हणून सांगतो पॉलिटीची जी लँग्वेज आहे ना ती थोडीशी लिगल आहे. चला, ऐतिहासिक निर्णय रॉयप्पा. ही कोर्ट केसेस आहे. रॉयप्पा, मनमानी कृती अनुच्छेद 14चे उल्लंघन. मनमानी कृती करू शकत नाही. ठीक आहे, कलम 14च्या अंतर्गत तुम्ही मनमानी कृती नाही करणार. ठीक आहे, त्यालाही काही बंधने आहेत. इंदिरा साहनी, आरक्षण वैध पण 50% पेक्षा जास्त नाही. सर्वांना माहिती आहे इंदिरा साहनी के. नवतेज सिंग जोहर, समलैंगिकता गुन्हा नाही, समानतेचा हक्क. समलैंगिकता गुन्हा आहे, समानतेचा हक्क. ठीक आहे, सध्याचा अंमल EWS आरक्षण तुम्हाला माहितीच आहे. लैंगिक समानता, LGBTQ अधिकार, हा कलम 14चा भाग आहे. हा अनुच्छेद 14चा भाग आहे. बघा आपलं जे लेक्चर आहे ना ते परीक्षाभिमुख आहे त्या हिशोबाने. चला, अनुच्छेद 15 काय म्हणतो? भेदभाव प्रतिबंध आणि सकारात्मक कृतीचा आधार. आता यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव प्रतिबंध करतो, पण स्त्रिया, मुले, SC, ST, OBC यासाठी विशेष सवलतीची परवानगी देतो. आता उपकलम 15(1) काय म्हणतो? सार्वजनिक क्षेत्रात भेदभाव प्रतिबंध. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे कसं? लेट्स सपोज तुम्हाला जातीच्या आधारावरती शाळेत येऊ देत नाहीत तर त्याला काय? त्याला प्रतिबंध आहे. दुसरं, खाजगी व्यक्तीद्वारे सार्वजनिक ठिकाणी भेदभाव बंदी. दुकानात दलितांना प्रवेश नकारणे. म्हणजेच काय? भेदभाव नाही करू शकत तुम्ही सार्वजनिक ठिकाणी. ठीक आहे. 15(3) काय म्हणते? स्त्रिया मुलांसाठी विशेष सवलती. यस, हे काय? हे यांना तुम्ही असं म्हणतात की वाजवी वर्गीकरण. ठीक आहे, चला. महिलांसाठी वाहनांमध्ये आरक्षित जागा. 15(4) SC, ST, OBC साठी शैक्षणिक नोकरी आरक्षण. म्हणजेच काय? कलम 15 म्हणते की तुम्ही हे भेदभाव करणार नाही, परंतु वाजवी वर्गीकरण तुम्ही करू शकता. कलम 15चं म्हणणं आहे. कलम 15(5) खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण. खाजगी कॉलेजमध्ये SC, ST कोटा हे कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलंय? हे टाकले 93वी घटनादुरुस्ती. 93rd घटनादुरुस्ती. 93. चला, आता न्यायालयीन निर्णय, कोर्टाचे जे केसेस आहेत त्यामध्ये काय म्हटलंय बघा. फक्त समजून घ्या की कोर्ट कोणत्या कलमाविषयी काय बोललंय. चंपक दोराईजन केस आहे मद्रास राज्य. त्यामध्ये मद्रास सरकारने वैदिक कॉलेजमध्ये जातीवर आधारित प्रवेश कोटा लागू केला होता. ठीक आहे, जो सुप्रीम कोर्टाने नंतर चेंज केला. MR बालाजी वर्सेस म्हैसूर राज्य. म्हैसूर सरकारने शिक्षणात 68% आरक्षण लागू केले होते. इंदिरा साहनी केस तुम्हाला माहिती आहे, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार होतं. अशोक कुमार ठाकूर केस. आणि त्यानंतर भारतीय तरुण वकील संघटना विरुद्ध केरळ राज्य. ह्या सर्व केसेस आहेत. फक्त एक ओव्हरव्ह्यू करून घ्या. चला, अनुच्छेद 16 काय म्हणतंय? सार्वजनिक नोकरीतील समानतेचा हक्क. आता इथं समानतेचा हक्क म्हणतंय. हां, सार्वजनिक नोकरीतील. आणि दुसऱ्या साईडला आरक्षण पण आहे. तर आता ह्या टर्म्स अँड कंडिशन काय ते व्यवस्थित बघून घेऊ आपण. बघा, राज्याच्या अंतर्गत कोणत्याही नोकरी किंवा पदासाठी सर्व नागरिकांना समान संधी असणे आवश्यक आहे. समान संधी असणे आवश्यक आहे. 16(2) काय म्हणतंय? फक्त धर्म, वंश, जात, लिंग, वंश, जन्मस्थान आणि निवासस्थान. इथं बघा काय? धर्म, वंश, जात, लिंग, वंश, जन्मस्थान आणि निवासस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला नोकरीत अपात्र ठरवता येणार नाही. चला, 16(3) काय म्हणतंय? संसद विशिष्ट प्रदेशातील निवासासंदर्भात आरक्षण देऊ शकते. आलं का लक्षात? निवासासंदर्भात. जसं की आपल्याला आता डोमिसाईल लागते. ठीक आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट लागते आपल्याला महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा. 16(3)च्या अंतर्गत येतात ह्या गोष्टी. ठीक आहे. मागासलेल्या वर्गाच्या SC, ST, OBC यांना
नोकऱ्यांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नसल्यास राज्य त्यांच्यासाठी आरक्षण देऊ शकते। एक लक्षात ठेवा, 16(3) आणि 16(4) खूप क्रुशल टर्म आहे, व्यवस्थित समजून घ्या। 16(4)A, ठीक आहे, 77व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलं होतं। काय? SC ST साठी पदोन्नतीत आरक्षण, पदोन्नतीत आरक्षण, 77वी घटनादुरुस्ती। 16(4)B, 81व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं? रिक्त पदांना मागील वर्गातील कोट्यांअंतर्गत म्हणजे जे काही अनुशेष आहे तो त्याच वर्षी भरला गेला पाहिजे, त्याला पुढं नाही ढकलला गेला पाहिजे। हां, ठीक आहे। 16(6) मध्ये 2019 मध्ये जे EWS आरक्षण आहे, EWS, ठीक आहे, 16(6), ठीक आहे, 16(6) लक्षात ठेवा। EWS आरक्षण किती? 10%, 103 घटनादुरुस्ती 103। बघा, हां, यामध्ये तुम्ही इंदिरा साहनी केस तर बघितलीच आहे, ही याच्याविषयी पण आहे, आरक्षणाविषयी आले म्हणजे इंदिरा साहनी आहे। इथं नागराज काय? पदोन्नतीत SC ST आरक्षण 16A घटनासंमत का? ओके, असा प्रश्न विचारला गेला तर सुप्रीम कोर्टाने यस म्हटलं होतं। जनरल सिंग वर्सेस लक्ष्मीनारायण गुप्ता, ठीक आहे, SC ST पदोन्नतीत क्रिमी लेअर लागू का? क्रिमी लेअर लागू करायचे का? आता इथं आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता पुढं चालून यांचं SC ST समाजाचं म्हणजे यांचं वर्गीकरण करायचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। काही काही राज्यांनी तर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे। जनता दल वर्सेस भारतीय संघ 103 ही जी घटनादुरुस्ती आहे, सर्व जातींसाठी 10% आरक्षण, जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, आर्थिक दुर्बल घटक, तर हे वैध मानलं गेलं आहे, वैध मानलं गेलं आहे। कारण आपण आपल्या घटनेमध्ये क्लास बेस म्हणजे वर्ग क्लास बेस आरक्षण आहे, ठीक आहे, कास्ट बेस नाही। अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचा निषेध सामाजिक न्यायाचा आधारस्तंभ आहे। अस्पृश्यता निषेध, अस्पृश्यता निषिद्ध ठरवण्यात आली आहे आणि तिचा कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही स्वरूपात, हा शब्द लक्षात ठेवा, कोणत्याही स्वरूपात वापर केला जाणार नाही। अस्पृश्यतेमुळे होणारे कोणताही अपराध दंडनीय गुन्हा आहे, दंडनीय गुन्हा आहे, ठीक आहे। मग यासाठी संसदेने कायदे केलेले आहेत, ठीक आहे। याचं स्वरूप काय? अंमलबजावणी, अस्पृश्यतेचा कोणताही प्रकार असो, सार्वजनिक ठिकाणी असो किंवा प्रायव्हेट ठिकाणी, ठीक आहे, जसं की शारीरिक स्पर्शाची बंदी, अशा काही गोष्टी। शिक्षा काय? दंडनीय गुन्हा आहे, 1955चा कायदा आहे। त्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट पण आला आहे, जो संसदेने पारित केलेला आहे। आता न्यायालयीन निर्णय कोणकोणते आहेत तिच्यात कलम 17 वरती ते बघा, कारण की याच्यावरती खूप निर्णय आहेत कोर्टाचे। काय? देवराजिया केस, अस्पृश्याची व्याख्या धार्मिक सामाजिक सर्व पातळ्यांवर लागू, धार्मिक आणि सामाजिक सर्व पातळ्यांवर लागू। भारतीय संघ विरुद्ध भगवान, सार्वजनिक जागावरील भेदभाव हा मूलभूत गुन्हा। मेहतर आंदोलन केस, अपात्रता कायदा 1993। त्यानंतर आता जे सिव्हिल राईट्स ॲक्ट आहे, ठीक आहे, तो एक, आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, असे 2 कायदे संसदेने पारित केले। कशासाठी? अस्पृश्यता बंदी होण्यासाठी, कारण कायद्याचा एक धाक असायलाच पाहिजे। हा अधिकार कोणाला आहे? हा अधिकार संसदेला आहे, ठीक आहे। अनुच्छेद 18 पदव्यांचे निषेध म्हणजे पदव्या समाप्ती, ठीक आहे, इथं निषेध नाही, समाप्ती, ठीक आहे। लोकशाहीतील समतेचा आधारस्तंभ म्हणजे जे अगोदरच्या पदव्या होत्या, अनुच्छेद 18 पदव्यांवर पूर्ण बंदी घालून भारताला समतेवर आधारित लोकशाही घटनात्मक बनवते। काय? 18(1) काय? राज्य, लक्षात ठेवा, 18(1) राज्य कोणत्याही पदवी प्रदान करणार नाही, जसे की सैन्य आणि शैक्षणिक, जसं आप तुम्ही म्हणाल मेजर जनरल, ठीक आहे, डॉक्टर, अशा पदव्या का आहेत? त्या शैक्षणिक आहेत। काही सैन्य पदव्या आहेत, त्या सोडून इतर म्हणजे जसं कोणतं अगोदर होतं की महाराजा, रायबहादूर, ठीक आहे, नाईटहूड, ह्या ज्या पदव्या आहेत ना, सरकार देणार नाही। हां,
18.2 भारतीय नागरिक कोणत्याही परदेशी राज्याकडून पदवी स्वीकारणार नाही, आणि हे जर स्वीकारायचं असेल तर त्याला पहिले राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. ठीक आहे, जसं की सत्यजित रे यांच्याविषयी होतं. ठीक आहे, यांना नाईटहूड ही पदवी दिली होती. नाईटहूड ही पदवी दिली होती ब्रिटिश गव्हर्नमेंटने. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रपतीकडून संमती मागितली होती. 18.3 परदेशी राज्याशी नोकरी व्यवसाय करणारा कोणताही व्यक्ती परदेशी पदवी घेऊ शकतो, पण राष्ट्रपतींची परवानगी आवश्यक. आलं, राष्ट्रपतींची परवानगी आवश्यक. कोणत्याही नागरिक पदवी घेण्यासाठी किंवा वापरण्यासाठी परदेशी राज्याशी नोकरी करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर पदवी घ्यायची आहे आणि नोकरी करायची नाही चालणार. ठीक आहे. ऑल इन ऑल काय, जुन्या पदव्या ज्या आहेत ना त्या अबॉलिश करायच्या. याचा जो एक मुद्दा आहे तर हा सुप्रीम कोर्टाने असाही आला होता की बाबा मग पद्मभूषण पद्मविभूषण ह्या काय आहेत, ह्या पण पद्म्या, पण त्या एक तुमचं जे कला आहे, कलाकुसर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही निपुण आहात, त्यासाठी तुम्हाला ते एक मान सन्मान मिळतो. आता इथं काय न्यायालयीन सिद्धांत काय म्हणतो, बालाजी राघवन केसमध्ये भारतरत्न, पद्म पुरस्कार पदवी नाहीत, घटनासंमत ह्या पदव्या तशा नाही आहेत जशा अगोदर होत्या. आय एम सो सॉरी. इंदिरा जयसिंग केसमध्ये काय, पुरस्कार व्यावसायिक नावापुढे वापरता येणार नाही. व्यावसायिक नाव, व्यावसायिक नावापुढे. जसं की आता लेट्स सपोज एखादं काम करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्यवसाय करताय तर त्या व्यवसायापुढं तुमचं ती पदवी नको. ठीक आहे. हां, अपवाद काय, सैन्यवीरता पद जे मिळतं आहे ते अपवाद आहेत. शैक्षणिक पदव्या जसे PhD डिलीट. ठीक आहे, जे महाराजा वगैरे आहेत ना ह्या पदव्या बेकायदेशीर आहे. ठीक आहे, ह्या देण्यात येत नाही. आता चला, अनुच्छेद 19. आता समानतेचा हक्क 14 ते 18 इथपर्यंत आपण डन आहे. मित्रांनो, लेक्चर थोडं स्पीडमध्ये आहे, आय नो, बट जेवढं गरजेचं आहे, जेवढं आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण कवर करू शकतो शॉर्ट बट स्वीटमध्ये, त्या दृष्टिकोनातून हे लेक्चर आहे आपलं. म्हणून याला जे नाव दिलं आहे अंतिम प्रहार, सो त्या दृष्टिकोनातून आपण सर्व करतो आहे. प्लस इतर माहिती कोणती सुटणार नाही, कारण यामध्ये भरपूर गोष्टी PYQच्या आहेत. यामध्ये भरपूर गोष्टी PYQच्या आहेत. मग PYQ पण ॲड केलेले आहेत, काही इतर डेटा पण आहे. आता हे सुप्रीम कोर्टाच्या ज्या इतर न्यायालयीन निवाडे आहेत ते तुम्हाला दुसरी कुठं मिळणार नाही. बट स्टील हे का घेऊन आलो आहे, कारण काहीच बाकी नको राहायला. सेशन आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला सेशन कसं वाटलं ते. ठीक आहे. चला, अनुच्छेद 19 काय म्हणतोय, मूलभूत स्वातंत्र्य. आता हिच्यात 6 स्वातंत्र्य दिली आहे. भाषण, संघटना, हालचाली, निवास, व्यवसाय आणि व्यापार. ठीक आहे, ही 6 स्वातंत्र्य आहेत. आता ही अनिर्बंध म्हणजे अमर्याद आहे का, ही अमर्याद आहे का, यांच्यावर काहीच बंधन नाही का. सरन मॅम, यांच्या कोणतेही अधिकार असू द्या, कोणत्याही गोष्टी अनिर्बंध नाही, त्यांच्यावर काही ना काही बंधने आहेत. आता आपण बघू काय, प्रत्येक स्वातंत्र्याचे तपशील व निर्बंध. निर्बंध काय आणि तपशील काय. ठीक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19.3.1 मध्ये ए मध्ये दिलं आहे. ठीक आहे. अर्थ काय, विचार. आता इथं वृत्तपत्र तुम्ही म्हणणार की सर वृत्तपत्र दिलेलं नाही, परंतु याच्या अंतर्गत आहे ते. ठीक आहे. सोशल मीडिया, कला, चित्रपट याद्वारे मत मांडणे. ठीक आहे. निर्बंध काय, देशाचा सार्वभौमत्व, अखंडता. सार्वभौमत्व, अखंडता. तुम्ही देशाची अखंडता जर हे करायला गेले तर तुम्हाला तर निर्बंध झेलावेच लागतील. सार्वजनिक सुव्यवस्था ती बिघडायला नको. शिष्टाचार व नैतिकता. त्यानंतर न्यायालयाची मानहानी. न्यायालयाविरुद्ध काही नाही बोलू शकत तुम्ही, जर तुम्ही योग्य नाही आणि काही नाही बोलू शकत. ठीक आहे. उत्तेजनारहित गुन्हे, म्हणजे एखाद्या गुन्ह्याला तुम्ही सपोर्ट करताय. ठीक आहे. दुसरं, शांततापूर्वक संघटना, बी. ठीक आहे. अर्थ काय आहे शांततापूर्वक संघटनामध्ये, निदर्शने, मोर्चे, सभा आयोजित करणे, शांततापूर्वक संघटन करायचं. त्यानंतर निर्बंध काय, सार्वजनिक सुव्यवस्था व सार्वजनिक नैतिकता. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही जाताय, तुम्ही संघटना म्हणजे एकत्र जमतायत आणि तुम्ही तिथलं पीस डिस्टर्ब करतायत, तर तुमच्यावरती निर्बंध लादण्यात येतील. पुढे, संघ स्थापन करायचा.
म्हणजे काय, ट्रेड युनियन्स, राजकीय पक्ष, NGO हे तुम्हाला स्थापन करण्यात येतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय तुम्हाला सहकारी सोसायट्या हे स्थापन करण्याचा अधिकार आहे. किती घटनादुरुस्ती? 97व्या घटनादुरुस्तीने, 97वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. निर्बंध, सार्वजनिक हित व व्यावसायिक नियमन. व्यावसायिक नियमन म्हणजे काय? लेट्स सपोज आता एखादा व्यक्ती आहे, हां, त्याला ते तेवढं शिक्षण पाहिजे की त्याने त्या गोष्टी स्थापन करायला पाहिजे. ठीक आहे. त्या हिशोबाने लेट्स सपोज एका ठिकाणी इंजिनिअरिंग लागतं आहे, तर ते त्याला शिक्षण पाहिजेच. हां, ते नियम आहेत तसे. हालचालीचे स्वातंत्र्य म्हणजे भारतात कुठेही तुम्ही भटकंती करू शकतात. कुठं? राज्यात किंवा देशात कुठेही. आता एक लक्षात ठेवा, इथं काय आहे? राज्यात आणि देशात. आता कलम 19 हे आणि कलम 21 हे, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कलम 19 तुम्हाला भारतामध्ये फिरण्यासाठी स्वातंत्र्य आहे किंवा भारतातल्या भारतात तुम्हाला प्रोटेक्शन आहे कलम 19च्या अंतर्गत. परंतु भारताबाहेर जाणारं जे प्रोटेक्शन आहे ते काय? भारताचे जे राज्यक्षेत्र आहे भारताबाहेर जाणारं प्रोटेक्शन कसे? कलम 21 मध्ये जीवनाचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये. चला, निर्बंध काय? सार्वजनिक आरोग्य व SC/ST समुदायांचे हित. आता लेट्स सपोज असं समजा कोरोना काळात ह्या गोष्टी खूप घडल्या होत्या की सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलं. एखादा व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तो फिरतो इकडे तिकडे, तू बाकीच्यांना इन्फेक्ट करशील ना, म्हणून काय तुझ्यावर बंधनं येतील. घरी बस बाबा, काय घरी बस. तसंच SC/ST समुदायाचे हित. आता एखादा आदिवासी समुदाय, ठीक आहे, जसं अंदमान निकोबार बेटवरती आहे, तिथं सर्वांना जाण्याची अनुमती आहे का? नाही. तिथं तुम्ही बंधनं घालू शकतात कारण त्या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून. ठीक आहे. मूलभूत हक्क हे अनिर्बंध नाहीत, त्यांच्यावर बंधने आहेत. चला, निवासस्थानाचे स्वातंत्र्य. देशात कोणत्याही राज्यात स्थायिक होणे, हां, जमीनदारीचे उच्चाटन, जमीन सुधारणा, ह्या सर्व निर्बंध आहे त्याच्यावरती. व्यवसायाचे स्वातंत्र्य. आता व्यवसायाचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय? नोकरी, व्यापार, उद्योग हे सर्व सुरू करणे, पण व्यावसायिक पात्रता तर पाहिजे. ठीक आहे. राज्याचा एकाधिकार. सपोज रेल्वे, अणुऊर्जा, तुम्ही असं म्हणणार की आम्हाला अणुऊर्जाचा बिझनेस चालू करायचा आहे? नाही, कारण त्याच्यावरती राज्य व्यवस्थित निर्बंध लावले आहेत त्यांनी. सार्वजनिक हितासाठी उद्योग, राष्ट्रीयकरण करायचं, जे राष्ट्रीयकरण झालं होतं बँकांचं, ठीक आहे, ते कलम 19(6)च्या अंतर्गत. हे कोण ठरवणार? हे ठरवणार राज्य म्हणजेच पॉलिटिकल वेने समजा देश, ते केंद्र ठरवणार की बाबा राष्ट्रीयकरण करायचं. आलं लक्षात? म्हणजेच तुम्ही इकॉनॉमीला पॉलिटिक्सशी जोडू शकता. चला, अनुच्छेद 20. आता इथून आहे ना विद्यार्थ्यांचा नेमका काय कॉन्सेप्ट माहिती आहे का? कलम 14 ते 19 पर्यंत चांगलं पाठ होतं आहे, परंतु कलम 19 पासून जो हात लूज होतो म्हणजे त्याचा जो होल्ड सुटतो तो मग कलम 37-38 पर्यंतच, म्हणजे जे DPSP येतात तिथपर्यंत. पण काही कलम असे आहेत जे खूप गरजेचे आहेत, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पॉलिटिकलच्या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. तर अनुच्छेद 20 गुन्हेगारीच्या दोषसिद्धीत संरक्षण. ठीक आहे. कलम 20 काय म्हणतो ते बघा. आता 20(1) काय म्हणतो? कोणत्याही व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यासाठी फक्त त्या गुन्ह्याच्या वेळी अस्तित्वात असलेल्या, ज्या वेळेस त्याने गुन्हा केलाय त्यावेळेस जो कायदा अस्तित्वात असलेल्या कायद्यानेच शिक्षा दिली जाऊ शकते. तसेच कोणत्याही व्यक्तीवर सजेपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे लेट्स सपोज X हा कायदा आहे, बरोबर, आणि ह्या टायमाला तर एक गुन्हा झालाय तर ह्याच कायद्याने शिक्षा भेटेल, आणि ह्या कायद्यामध्ये जर मॅक्सिमम शिक्षा 2 वर्ष आहेत तर तुम्ही 5 वर्ष शिक्षा नाही देऊ शकत. ठीक आहे. 5 वर्ष शिक्षा नाही देऊ शकत. हा एक पहिला टर्म. दुसरा, एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाऊ शकणार नाही. म्हणजे खटला काय तुम्हाला माहिती आहे, केस चालवल्या जाणार नाही, सर्व संमत होतील, एकच चाललं, आणि शिक्षा दिली जाऊ शकत नाही. म्हणजे एक तुम्ही काय केलं आहे, लेट्स सपोज एक अ नावाचा व्यक्ती आहे, त्याने चोरी केली. ठीक आहे. आता त्याने काय केलं माहिती आहे का? त्याने ह्या घरातही चोरी केली आणि ह्या घरातही चोरी केली.
आता त्याला ह्या 2 वेगळ्या चोरीसाठी 2 शिक्षा होतील का? नाही, एकच होईल, एकच, कारण त्याने चोरीच केली ऑल इन ऑल. नाहीतर असं होईल की आता एक चोरी केली, मग तू आता 2 वर्ष शिक्षा बघून घे, मग पुढच्या चोरीला तुला अजून 2 वर्ष शिक्षा. तसं नाही, एका गुन्ह्यासाठी एकच वेळ. चला, 20(3) काय म्हणते? कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात आरोपी व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्षीदार म्हणून उभे राहण्यास भाग पाडले जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीला साक्षीदार म्हणून स्वतः विरुद्ध, लेट सपोज त्याने एक गुन्हा केला आहे, तर त्याला असं मारून जोडून नाही तुम्ही म्हणू शकत की बाबा तू साक्ष दे तुझ्याच विरोधात, तसं नाही. परंतु तुम्हाला असं वाटते का की हे याच्यावर काही बंधन नसतील? चला बघू पुढे. आता आहे बघा, 20(1) काय म्हणतंय? पूर्वव्यापी कायद्यांपासून संरक्षण, एक्स पोस्ट फॅक्टो. अर्थ, गुन्हा घडल्यावर बनलेल्या कायद्याने शिक्षा दिली जाऊ शकत नाही. म्हणजे हा गुन्हा, लेट सपोज आज 1 तारीख आहे, हां 1 तारीख आहे, आणि नवीन कायदा आला 5 तारखेला, आणि गुन्हा घडला 1 तारखेला, तर तुम्ही ह्या तारखेला जो कायदा आला आहे त्याच्याने शिक्षा नाही देणार. 1 तारखेला जो आहे ना त्याच कायद्याने, ठीक आहे. नव्या कायद्याने शिक्षा कमी झाल्यास, लेट सपोज नव्या कायद्याने शिक्षा कमी झाली, तर त्याचा फायदा आरोपी घेऊ शकतो. लेट सपोज 1 तारखेच्या शिक्षेमध्ये 3 वर्ष शिक्षा आहे, आणि 5 तारखेच्या ह्याच्यामध्ये 2 वर्ष शिक्षा आहे. तो म्हणाल की ह्या कायद्याने चालू द्या, ठीक आहे. चला, 20(2) काय म्हणतं? दुहेरी शिक्षा प्रतिबंध, डबल जिओपर्डी. म्हणजेच काय? एकाच गुन्ह्यासाठी 2दा खटला चालवणे किंवा शिक्षा देणे बेकायदेशीर. जसं मी आता तुम्हाला चोरीचं सांगितलं. आता याला सरण मॅम काही अपवाद आहेत. अपवाद काय? ते अपवाद आता आपण व्यवस्थित पाहणार आहोत. काय म्हणतात की गुन्हा वेगवेगळ्या कायद्यांतर्गत असेल, जसं की भ्रष्टाचार, पैशांची शुद्धता करणं, म्हणजे आपण म्हणतो अफरातफरी करायचं पैशांची, खटला निकाली निघल्याशिवाय रद्द झाल्यास पुन्हा खटला शक्य आहे. आता तुम्ही एक गोष्ट बघा, काही ज्या जसं आपण अगोदर पिक्चरमध्ये बघतो की बाबा एक असा राजकीय असा एक माहोल असतो, तो म्हणतो की तुम्हारी फाईल खोल देंगे. हां, मग हे फाईल खोल देंगे म्हणजे काय? की बाबा जर खटला निघलाय परंतु पुन्हा त्याची फाईल खोलू, म्हणजे काय? रिओपन करणार फाईल, रिओपन होऊ शकते. हां, चला, अनुच्छेद 20(3) काय म्हणतोय की स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नाही. स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकत नाही. हां, पण पुढे काय म्हणतोय की आरोपीला स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्याची भाग पाडता येत नाही. मूक राहण्याचा अधिकार, हां, राईट टू रिमेन सायलन्स हा हक्क आहे. लागू कधी? केवळ गुन्हेगारी खटल्यांसाठी. दिवाणी खटले म्हणजे आर्थिक खटले याच्यासाठी आहे का? नाही. राईट टू रिमेन सायलन्स हा आर्थिक खटल्यांसाठी नाही आहे, गुन्हेगारी खटल्यांसाठी आहे, लक्षात ठेवा. चला, थोडेसे आता केसेस बघून घेऊ. काय? केदारनाथ सिंग, गुन्ह्याच्या वेळेचा कायदा लागू. आता तुम्हाला सांगितलं 20(1) मध्ये. सेल्वी केसमध्ये नार्को पॉलिग्राफ चाचणीवर बंदी होती. नंदिनी सतपथी, मूक राहण्याचा अधिकार. पण हा कधी? फक्त फौजदारी कायदे, दिवाणी कायदे नाही. चला, अनुच्छेद 21 याचा खूप ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह आहे. अनुच्छेद 21ला आहे ना मित्रांनो, जर अनुच्छेद 21 एक्सप्लेन करायला गेलो मी तर इथंच 1 तास निघून जाईल. म्हणजे परंतु आपण काय करणार आहे, आपण परीक्षा बघणार. अनुच्छेद 21 काय म्हणतो? जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय घटनेचा हृदय आणि आत्मा येतात. ठीक आहे, पुढे बघू. काय? कोणत्याही व्यक्तीला तिचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य विधिपूर्वक पद्धतीशिवाय, म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, हिरावून घेता येणार नाही. याच्याशिवाय तुम्ही ती हिरावून घेता येत नाही. कलम 21 हे कधीच लॅप्स होत नाही.
कधीच लॅप्स होत नाही, कोणतीही आणीबाणी असो. फक्त मी तुम्हाला सांगा, कलम 359 आहे ना, 359 कलम 359 मध्ये राष्ट्रपती जे आहेत, राष्ट्रपती कलम 32ला सस्पेंड करतात. कलम 32ला सस्पेंड करतात. सस्पेंड म्हणजे काय, हे जे 21 आहे हे इनडायरेक्टली इनॅक्टिव्ह होते. इनडायरेक्टली इनॅक्टिव्ह म्हणजेच काय, कलम 32 हा सस्पेंड होतो. म्हणजेच काय, तुम्हाला न्यायालयाकडे जाण्याचा अधिकार सस्पेंड झाला तर तुम्ही न्यायालयात कसं जाणार जर याचं उल्लंघन झालं तर. ठीक आहे, इनडायरेक्टली होल्ड होतो. परंतु असं 21 कधीच लॅप्स होत नाही. हा, चला, अधिकार काय, जीवन जगण्याचा अधिकार. घटक काय, अन्न, पाणी, वायू, आरोग्य. बरोबर. याच्यामध्ये न्यायालयीन केस कोणती आहे, सुभाष कुमार वर्सेस बिहार. सुभाष कुमार लक्षात ठेवा. हा, जीवन जगण्याचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कारण याचाच तुम्ही पुढं 21A मध्ये बघणार आहेत की काय. शिक्षणाचा अधिकार, 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षण. उन्नीकृष्णन केस, कोणती, उन्नीकृष्णन केस आहे. त्यानंतर निजिता म्हणजे जे आपण म्हणतो की वैयक्तिक स्वातंत्र्य, वैयक्तिक डेटा, शरीर, परिवार संरक्षण. कोणती केस, KS पुट्टास्वामी. पर्यावरणाचा अधिकार, पर्यावरण म्हणजे प्रदूषण मुक्त हवा, पाणी. कोणती केस, MC मेहता. कैद्यांचे अधिकार, मानवीय वागणूक आणि कायदेशीर सहाय्य. कोण, सुनील बत्रा केस. ह्या सर्व केसेस मी का आणतोय, कारण की काही सांगता येत नाही. आलं आयोगाने, कारण परमानंद कटारा येऊन गेले, जर आलं तर काय करतात. 1 मार्क किती मॅटर करतो आपल्याला. चला, बघा, मनेका गांधी केसमध्ये काय झालं होतं की यांचं जे पासपोर्ट आहे, ठीक आहे, पासपोर्ट. आता इथं आपण बघितलं प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला एक वेळेस दाखवतो मी. 1 मिनिट बघा, काय आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजेच विधिपूर्वक प्रक्रिया, स्थापित प्रक्रिया. कशामुळे, म्हणजेच संसद काय करणार यामध्ये एक वेळेस बघू, तुम्हाला सांगतो मी. हां, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजेच विधिपूर्वक स्थापित प्रक्रिया. हां, आणि हे कोण करणार, संसद कायदा बनवते. कायदा बनवला, मनेका गांधी केसचं सांगतोय. संसदने कायदा बनवला, त्या कायद्यामध्ये असं सांगितलं की पासपोर्ट जप्ती करेल, असं त्या कायद्यामध्ये दिलं होतं. बरोबर. परंतु ते पासपोर्ट वापस कसं करायचं हे दिलंच नाही. हे दिलंच नाही, त्यामध्ये कार्यकाळ का तेवढं दिलंच नाही. म्हणजे याला काय झालं, म्हणजे हा आता हे लूपमध्ये फसला आता हा प्रश्न, की बाबा आता काय करायचं. मग याला काय म्हणतात, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. या प्रोसिजरने तुम्ही गेले, ठीक. आता ही झाली प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आता पुढचं काय, कायद्याची योग्य प्रक्रिया. कायद्याची योग्य प्रक्रिया, कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे जर कायद्यातच काहीतरी कमी आहे, जर कायद्यातच काहीतरी कमी आहे तर आपण हे फॉलो नाही करणार. आपण काय करणार, योग्य प्रक्रिया फॉलो करणार. आपण योग्य प्रक्रिया फॉलो करणार. सो हे कुठून घेतलंय ते हे कमेंटमध्ये सांगा मला. कायद्याची योग्य प्रक्रिया ही कुठून घेतलेली आहे. चला, हां, हे झालं आपलं. चला, अनुच्छेद 21A, अनुच्छेद 21A, कलम 21A. राज्य हे 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी खबरदारी घेईल, अशा पद्धतीने तो कायद्याद्वारे ठरवेल. ठीक आहे, जसं आपण राईट टू एज्युकेशन ॲक्ट आपला आला होता, हां, कायद्याद्वारे ठरवलं आहे. घटनादुरुस्ती कितवी, 86वी. अनुच्छेद 21 जोडला आहे, एकमेव घटनादुरुस्ती. 21A मध्ये एकमेव घटनादुरुस्ती. मुख्य बदल काय, शिक्षण हक्क हा मूलभूत हक्क आहे, हां, फंडामेंटल राईट झाला.
बरोबर. कलम 45 बदल झाला. जे तुमचं DPSP आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय 6 वर्षाखालील मुलांच्या काळजीसाठी, म्हणजे 6 वर्षाखालील जे मुलं आहेत त्याची काळजी राज्य घेईल. त्यानंतर हां, याचं लक्ष काय होतं, 1993च्या जे उन्नीकृष्णन केस आहे ना, या उन्नीकृष्णन केसने कलम 21ची नीव ठेवली होती. हां, सर्वोच्च न्यायालयाने ह्या केसमध्ये शिक्षणाला अंतर्गत जीवनाचा भाग अनुच्छेद 21 अनुच्छेद 21च्या अंतर्गत जीवनाचा भाग म्हटले होते. म्हणजेच कलम 21ला असं नाही म्हणत की फक्त जीवनाचा भाग आहे, परंतु प्रतिष्ठेचं जीवन मिळायला पाहिजे असं कलम 21 सांगतंय. मग यामध्ये प्रतिष्ठा जर टिकवायचं शिक्षण पाहिजे, म्हणून याला 21A अंतर्गत जोडण्यात आलं. कोणती केस? उन्नीकृष्णन. हां, उन्नीकृष्णन. चला, आता हे काही न्यायालयीन निर्णय आहेत, थोडंसं बघून घेऊ आपण. हां, कलम 21A साठी महत्त्वाचे. मोहिनी जैन बनाम कर्नाटक राज्य. काय मुद्दा काय होता? खाजगी शाळातून जादा फी. निर्णय काय आला? शिक्षण हा उद्योग नाही, शिक्षणावर व्यावसायीकरणाचे निर्बंध. उन्नीकृष्णन बनाम आंध्र प्रदेश. ऐतिहासिक निर्णय. 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत. ठीक आहे. राज्यांचे कर्तव्य मोफत शिक्षणासाठी प्रगतिशील पावले. जसं की तुम्ही बघतायत आता एक नवीन आपला आयोग स्थापन झाला होता. ठीक आहे. त्यांनी वेगळं स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. कस्तुरी रंगन जे आहे त्यांनी. बघा, ॲक्शन कमिटी बनाम भारत. काय? 21A लागू करण्यासाठी कायदा करणे बंधनकारक. त्यानंतर सोसायटी बनाम उत्तराखंड. त्यानंतर पर्यावरण व ग्राहक फाउंडेशन. ह्या सर्व केसेस आहेत. ठीक आहे. ह्या सर्व केसेस आहेत. आता जी लेटेस्ट आहे ना ती लक्षात ठेवा. बघा काय आहे, हे बघा, पर्यावरण व ग्राहक फाउंडेशन बनाम दिल्ली राज्य. काय मुद्दा काय होता? कोविडमध्ये जे ऑनलाईन शिक्षण होतं ना, ते डिजिटल सुविधा नव्हत्या. त्या डिजिटल सुविधा नव्हत्या. ठीक आहे. मग निर्णय काय आला? डिजिटल विषमतामुळे गरीब मुलांचे शिक्षण हक्क बाधित होत आहेत. म्हणून आता तुम्हाला भरपूर ठिकाणी डिजिटल बोर्ड दिसतील शाळेमध्ये. काही ठिकाणी तुम्हाला टॅब वाटलेले दिसतील. हे काय आहे? हे सर्व ह्या ज्या कोर्ट केसेसचे आहे ना, खूप सिरियसली घेतले जातात आणि संसदेत नियम बनवले जातात. मग चला, आता याचे परिणाम काय बघा. उन्नीकृष्णन केस आली 93 शिक्षण अनुच्छेद 21 अंतर्गत मूलभूत अधिकार. 2002 86वी घटना दुरुस्ती आली. 21ची निर्मिती झाली, शिक्षणाचा अधिकार. त्यानंतर RTE संमत करण्यात आला. ठीक आहे. अंमलबजावणी तंत्रज्ञान ठरवले. RTE कायदा अंमलात आला कधी? 1 एप्रिल 2012 पासून. आणि पर्यावरण फाउंडेशन केसने डिजिटल शिक्षणाची गरज ठासून सांगितली. म्हणजे डिजिटल शिक्षणासाठी काय? पर्यावरण फाउंडेशन केस, RTE ॲक्ट आणि उन्नीकृष्णन केस. हे लक्षात ठेवा. 86वी घटना दुरुस्ती तर आपण लक्षातच ठेवतोय. चला, कलम 22. कलम 22 काय? आता कलम 20 कलम 20, 21 आणि 22 असे आहेत. हे तुम्हाला सिक्वेन्सली वाचायचे आहेत. बट हा जो 21 आहे ना, तो दूर झाला असता जर तो घेतला नसता तर. ठीक आहे. कलम 22 अटक आणि स्थानबद्धतेपासून प्रतिबंध. अटक. आता अटक 2 टाईपची. हां, एक सामान्य, एक प्रिव्हेंटिव्ह. हां, तर थोडंसं समजून घ्या यामध्ये काय फरक आहे. अटक केलेल्या व्यक्तीला कारणे सांगून वकिलाचा सल्ला घेण्याचा हक्क आहे. ज्या व्यक्तीला अटक केली ना, त्याला कारणे सांगायचे, तुम्हाला अटक का केली आहे, आणि त्यांना वकिलांचा सल्ला द्यावा लागतो. दुसरं काय? 24 तासात मॅजिस्ट्रेटच्या समोर तुम्हाला हजर करावं लागेल, म्हणजे प्रवासाचा वेळ वगळून. तिसरं काय? 6 अपवाद. शत्रू किंवा परदेशी यांनाही मिळणार नाही. आता ह्या 22(1) ते 7 असा आहे. 22(1) ते 22(7) अशी कलमं आहेत यामध्ये. तर प्रतिबंधक ताब्याच्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत काय? ही साधी अटक झाली आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धता ज्याला म्हणतात, त्याच्या अंतर्गत. आता इथं थोडासा तक्ता बनवला मी, तो बघा. काय तरतूद? काय कारणे सांगावी लागणार. सामान्य अटकमध्ये अनिवार्य आहेत. प्रतिबंधकमध्ये पण अनिवार्य आहेत. वकिलांचा हक्क. वकिलांचा हक्क पूर्ण हक्क आहे सामान्य इच्छामध्ये. इथं काय आहे? प्रतिबंधकमध्ये मर्यादित आहे. प्रतिबंधकमध्ये मर्यादित आहे. मॅजिस्ट्रेट समोर हजर 24 तासात लागू नाही.
प्रतिबंधक स्थानबद्धतेमध्ये हा लागू नाही, लक्षात ठेवा. कालमर्यादा 24 तास न्यायालयीन मुदत, जे न्यायालय ठरवलं किंवा 24 तासात तुम्ही सामान्य अटक, ही सामान्य अटक, ही प्रतिबंधात्मक अटक. इथं कमाल 3 महिने, ते पण 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं आहे. परंतु जी 59वी घटनादुरुस्ती आहे 59 घटनादुरुस्तीने पंजाबसाठी 2 महिने आहे, हे लक्षात ठेवा. सुरुवातीला याला काही कार्यकाळ नव्हता, परंतु 44व्या घटनादुरुस्तीने, जी तुम्हाला माहीत आहे की आणीबाणी जाहीर झाली होती, त्याच्यानंतर 42वी आणि 44वी घटनादुरुस्तीने भरपूर घटक बदललेत. त्यापैकी कालमर्यादा कलम 22च्या अंतर्गत हा पण बदल झालेला आहे. तर 2 प्रकारची अटक आहे, सामान्य अटक आणि प्रतिबंधात्मक अटक. चला, ह्या काही केसेस आहेत त्या बघू कोणकोणत्या आहेत. बघा, सामान्य अटक विरुद्ध संरक्षण. काय? गोपालन केस आहे. प्रक्रियात्मक योग्य कायदा पुरेसा मूलभूत हक्कांशी ताडत नव्हते. म्हणजे हे बघा, गोपालन केस आहे, मनेका गांधी केस आहे, हे लक्षात ठेवा. अर्णब गोस्वामी, आता ही अर्णब गोस्वामीची एक केस आली होती बघा. न्यायालयाने तात्पुरती जामीन दिला, अटक हा शेवटचा पर्याय असावा. अर्णब गोस्वामी केसमध्ये अटक हा शेवटचा पर्याय पाहिजे, असं न्यायालयाचं मत होतं. इथं मध्ये प्रतिबंधकमध्ये काय दिलं आहे? रमेश्वर, त्यानंतर AK रॉय केस, ह्या सर्व केसेस आहे. विशेष संदर्भ सुनील बत्रा केस आहे, नंदिनी सतपथी केस आहे. फक्त इथं केसेस लक्षात ठेवा कोणकोणते आहेत. कलम 22च्या अंतर्गत. चला, कलम 23 शोषण, कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा सिद्धांत. कलम 23 आणि 24 मध्ये 23 काय म्हणते? शोषणाविरुद्ध संरक्षण. चला, माणसाची विक्री, मानस पुरवणे, भिकेला भाग पाडणे आणि इतर जबरदस्तीचे प्रकार प्रतिबंधित आहे 23 मध्ये. म्हणजे जी बेडबिगारी आहे इथं, याचा भंग केला शिक्षेची तरतूद करता येते. आता शिक्षेची तरतूद कोण करणार? शिक्षेची तरतूद संसद करणार. ठीक आहे. घटनादुरुस्त्या 35A मध्ये तिच्यात 2, संसदेला अनुच्छेद 23(2) अंतर्गत कायदे करण्याचा अधिकार आहे. 23(2) अंतर्गत कायदे करण्याचा अधिकार. आता यामध्ये 2 लक्षात ठेवा. काय? न्यायनिर्णय. संजीव कुमार आणि पंकज सुतार हे 2 निर्णय. इथं संसदेने कायदे केले, 23(2)च्या अंतर्गत संसदेने कायदे केले. मानवी तस्करी, कामगार न्याय कायदा. आता बंधुआ मजदुरी म्हणजे आपण बेडबिगारी कायदा कधीचा आहे? 1976. ठीक आहे, गुन्हा घोषित केला बेडबिगारी. त्यानंतर मानवी तस्करी व अत्याचार प्रतिबंध कायदा 1955, मानवी तस्करी विरुद्ध शिक्षा. त्यानंतर कामगार व न्याय कायदा 2019, गीग कामगारांसाठी. म्हणजेच काय, जर शोषण होतंय तर संसदेने कायदा बनवलेला आहे, ह्या कायद्याच्या हिशोबाने त्यांच्यावरती शिक्षा केली जाईल. पंकज सुतार आणि संजीव कुमार ह्या 2 केसेस. चला, अनुच्छेद 24 बालकांचे शोषण प्रतिबंध. आता 14 वर्षाखालील बघा, इथं विद्यार्थ्यांचं काय होते? 23 आणि 24 मध्ये गडबड होते. ठीक आहे, 23 आणि 24 मध्ये गडबड. आता तुम्ही इथं 24 बघितलं ना, इथं 24 बघितलं, याच्यातून 10 मायनस करा, 14 इथं आहे फक्त. काय? 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात म्हणजे धोक्याच्या ठिकाणी तुम्ही कामाला ठेवू शकत नाही. आता याच्यासाठी काय? परत संसद कायदा करेल. मग संसदेने काय कायदा केला? बालमजदुरी प्रतिबंधक नियमन कायदा 1986. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कामगारास बंदी. बालमजुरी सुधार कायदा कधी? 2016. 14 ते 18 वर्षांना धोकादायक कामगारास बंदी. आता किशोर न्याय कायदा कधीचा आहे? 2015. बालकांचे पुनर्वसन संरक्षण. म्हणजेच काय, जेही कायदे बनलेत जर घटनेत त्याची तरतूद आहे. आता हे कायदे का बनतात? कायदे बनण्याचं कारण काय? की घटनेत तरतूद आहेत. मग घटनेत जर तरतूद आहे तर संसद कायदा बनवणार, बरोबर? पुढे महत्त्वाचे न्यायनिर्णय. MC मेहता, बंधुआ मुक्ती मोर्चा, लक्ष्मीकांत पांडे आणि बचपन बचाव आंदोलन, कैलास सत्यार्थी, तुम्हाला माहिती आहे. अनुच्छेद 25
धर्माच्या स्वातंत्र्याचा हक्क. आता इथून धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क चालू होतात. हां, इथून धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क चालू होतात 25 ते 28. हां, प्रत्येक व्यक्तीला धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य. काय करायचं आहे? अनुसरण. धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य. आता हे गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की हे अनिर्बंध नाहीत, त्यांच्यावरती बंधनं आहेत. मग काय? हे स्वातंत्र्य खालील बाबींना मर्यादित आहे. मर्यादित म्हणजे यांच्यावर बंधन आहेत. काय? सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य ही बंधनं आहेत. त्यानंतर इतर मूलभूत हक्कांना धक्का न लावता सामाजिक सुधारणा किंवा हरिजनांना हिंदू मंदिरात प्रवेश देणे. म्हणजे काय? तुम्हाला बंधनं आहेत. जर तुम्ही तुमचं धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तर तुम्हाला बंधनं पण आहे. ठीक आहे. सार्वजनिक व्यवस्था, धार्मिक मिरवणुकीवर निर्बंध, बॉम्बे पोलीस कायदा. सामाजिक सुधारणा, देवदासी प्रथेवर बंदी. हां, आणि आरोग्य, स्मशानात शवदहनासाठी वृक्षतोड बंदी, NGT. आता फक्त हे काय आहे? सार्वजनिक व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य, ह्या 3 घटक आहेत. याच्या हिशोबासाठी, याच्या दृष्टीने जे काही निर्बंध आहेत ते कलम 25 वरती लावलेले आहे. कलम 26, धार्मिक पंथाचे व्यवस्थापनाचे हक्क. धार्मिक पंथ व्यवस्थापन. आता इथं काय आहे? इथं मॅनेजमेंटची विषय आहे. ठीक आहे. आपण कलम 25 मध्ये म्हणतो ना की सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य, ते कलम 25. आता इथं व्यवस्थापन. व्यवस्थापन कशाचं? प्रत्येक धार्मिक पंथाला खालील हक्क आहेत. काय? धार्मिक व दान धर्माच्या उद्देशाने संस्था स्थापने व चालविणे. व्यवस्थापन करताय ना. स्वतःच्या धार्मिक कार्यासाठी व्यवस्थापनाचा अधिकार. जंगम व स्थावर मालमत्तेचा अधिग्रहण व व्यवस्थापन. अधिग्रहण आणि व्यवस्थापन. मालमत्तेचा कायदेशीर वापर. कायदेशीर वापर. आता इथं एक बंधन काय? हे हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता व आरोग्य यांना धक्का न लावता अंमलात येतील. जसं की तुम्ही मागचं बघितलं. म्हणजे हे काय झालं? ही तुमची बंधने झाली. आणि ही बंधने कोण लावतंय? राज्य. एखादा कायदा करून. ठीक आहे. चला, महत्त्वाचे निर्णय बघा. काय? श्रीरंगमठ केस, धार्मिक पंथ याची व्याख्या, दर्गा कमिटी केस, शनी शिंगणापूर केस. आता शनी शिंगणापूर केस तुम्हाला माहीत आहे, व्यवस्थापनाचा भाग होता तो. व्यवस्थापनाचा भाग असं म्हटलं होतं कोर्टाने. सबरीमाला केस, धार्मिक करांविरुद्ध संरक्षण. आता इथं पहिले तुम्ही सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य बघितलं, 226 मध्ये तुम्ही व्यवस्थापन बघितलं. आता तुम्ही इथं कर बघताय, धार्मिक करांविरुद्ध संरक्षण. कोणत्याही व्यक्तीला अशा कराची देयता लादली जाणार नाही ज्याचे उत्पन्न विशिष्ट धर्म किंवा पंथाच्या प्रसार किंवा पोषणासाठी खर्च करण्यात येण्याचा निश्चित प्रयोजन आहे. म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही त्यांना सक्ती नाही करू शकत. हां, परंतु ही मर्यादा केवळ कर म्हणजे टॅक्स याच्यावर आहे, परंतु सामान्य देणगी किंवा निधी याला नाही. सामान्य देणगीला आहे का? नाही. किंवा निधीला आहे? नाही. परंतु टॅक्सला आहे. बरोबर. चला, जसं की अगोदर जो टॅक्स होता बघा, मुघल काळामध्ये जजिया नावाचा कर लावला जायचा. हां, तर तसा काही टॅक्स बगैर हिंदूवरती लागायचा तो. आणि त्या टॅक्समधून धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हायचा त्या काळात. म्हणून तसे काही टॅक्स लागू नाही. हां, इतर तुम्ही देणगी किंवा निधी घेऊ शकता. चल, महत्त्वाचे निर्णय. कम्मादेवी विरुद्ध भारत, PM अशरफ विरुद्ध केरळ राज्य, सबरीमाळा प्रकरण आणि गुरुद्वारा नानक साहेब केस. आता ही जी केस होती ही GST विषयी होती. ठीक आहे, GST विषयी होती. चला, अनुच्छेद 28 काय म्हणतो? अनुच्छेद 28 की शैक्षणिक संस्थानातील धार्मिक स्वातंत्र्य. आता हे जरा व्यवस्थित बघा. शैक्षणिक संस्था आहेत ना, यांना धार्मिक स्वातंत्र्य काय? कलम. आता इथं
संस्थांचा प्रकार बघा, संस्थांचा कलम दिलं आहे संस्थांचा प्रकार आणि धार्मिक उपदेशावरील निर्बंध. काय निर्बंध आहे बघा, 28.1 काय म्हणत आहे, ज्या संस्थेला पूर्ण राज्य निधी, म्हणजे ज्या संस्थेला पूर्ण राज्य निधी मिळतो त्यामध्ये जे धार्मिक शिक्षण आहे तुम्ही ते देऊ शकत नाही. म्हणजे इथं काय, इथं प्रतिबंध आहे, त्या संस्थेला प्रतिबंध आहे. म्हणजे उदाहरण काय, केंद्रीय विद्यालय पूर्ण सरकारच्या ह्याच्यानं चालतं. राज्याने मान्यताप्राप्त म्हणजे सहाय्यित महाविद्यालय, जे तुम्ही म्हणतात नाही की बाबा कोणत्या शाळेला ग्रँट भेटली आहे, ग्रँट भेटली ते शाळा किंवा महाविद्यालय. सक्तीचा सहभाग नाही करू शकत, परंतु उपदेश शक्य आहे, परंतु इथेही नाही होत. ठीक आहे. 28.3 खाजगी अनुदान रहित म्हणजे मिशनरी शाळा, ज्या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा आहेत त्या, कोणतेही निर्बंध नाही इथं कोण, कारण सरकारकडनं काही अनुदानच येत नाही त्यांना. ठीक आहे. मग तिथं ते उपदेश करू शकतात. आता याच्यामध्ये जे न्यायनिर्णय आहेत, जजमेंट्स आहेत याचे कोर्टाचे, ते काय, अरुणा राय ह्या केसमध्ये, सेंट स्टीफन कॉलेज ह्या केसमध्ये, कर्नाटक हिजाब प्रकरण तुम्हाला आत्ताच माहीत आहे, शांतिनिकेतन प्रकरण, शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर यांचं. चला, अनुच्छेद 29 भाषा, लिपी आणि संस्कृतीचे संरक्षण. आता अल्पसंख्याकांसाठी आहे, तर एक लक्षात ठेवा, 29 हे अल्पसंख्याक की बहुसंख्याक या दोघांसाठी आहे, परंतु कलम 30 जे आहे ते स्पेशली अल्पसंख्याकांसाठी आहे. चला बघू काय तर. कलम 29.1 अधिकार काय आहेत, संरक्षित गट काय आणि मर्यादा काय. 29.1 मध्ये काय, भाषा, लिपी आणि संस्कृती या जपणे यांचा त्यांना अधिकार आहे. भाषा, लिपी आणि संस्कृती या जपण्याचा अधिकार आहे. संरक्षित गट भाषिक किंवा सांस्कृतिक अल्पसंख्याक, भाषिक किंवा सांस्कृतिक अल्पसंख्याकांची व्याख्या घटनेत अशी नाही आहे जशी की इतर अँग्लो इंडियन वगैरे, फक्त भाषिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याक. मर्यादा काय, सार्वजनिक व्यवस्थेला धक्का नाही. सार्वजनिक व्यवस्थेला कुठेही धक्का आला तर असं काही नियम पाळले जाणार नाही. 29.2 काय, अधिकार काय म्हणतात, भेदभावरहित प्रवेश, धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रतिबंध नाही. प्रतिबंध नाही. इथं संरक्षित गट कोणते, सर्व नागरिक. मी म्हटलं ना सर्व नागरिक आहेत, यामध्ये अल्पसंख्याक, बहुसंख्याक सर्व येतात, आणि फक्त राज्याशी संलग्न संस्था. ठीक आहे. मर्यादा काय, फक्त संलग्न संस्था. आता हे खूप शॉर्ट्समध्ये दिलं आहे मी, बट हे फक्त रिव्हिजन नाही. ठीक आहे. इन डिटेल जर घ्यायचं गेलं तर खूप डिटेलमध्ये जाईल, परंतु हे रिव्हिजन आहे. चला, महत्त्वाचे न्यायनिर्णय कोणकोणते आहेत कलम 29 विषयी. एक आहे दरबार सिंग केस, दुसरी आहे जगदीश सिंग केस, तिसरं अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था केस आणि गुजराती भाषिक मंडळ विरुद्ध महाराष्ट्र राज्य. ही केस आहेत, ह्या केसेस आहेत फक्त ओव्हरव्ह्यू करायला. ठीक आहे. कलम 30 आता हे इन पर्टिक्युलर अल्पसंख्याक गटासाठी. कलम 30.1 काय म्हणतं आहे, संस्था स्थापन व व्यवस्थापन करण्याचा अधिकार. मर्यादा काय, राज्याचे नियमन अधिकार सुरक्षित करते. राज्य काय करणार, नियमन करणार. राज्य काय करणार, फक्त नियमन करणार, नियमानुसार चालता येत का नाही तेवढं. ठीक आहे. 30.1 जमीन संपादन संरक्षण 44व्या घटनादुरुस्तीने झालं होतं, फक्त घटनादुरुस्तीनंतर लागू झालं आहे. चला ठीक आहे. 30.2 भेदभावरहित आर्थिक सहाय्य प्राप्त करण्याचा अधिकार आहे. भेदभावरहित कोणाला, त्या संस्थांना. राज्याच्या आर्थिक सामर्थ्यावर अवलंबून. राज्य म्हणजे फक्त राज्य नाही, म्हणजे राज्य इथं पॉलिटीची टर्म घ्या, कलम 12च्या अंतर्गत जे आपण बघितलेली आहे, तर राज्याच्या आर्थिक सामर्थ्यावर अवलंबून आहे. महत्त्वाचे न्यायनिर्णय काय आहेत, तर केरळ शिक्षण बिल केस, TMA पाई फाउंडेशन, सेंट झेवियर्स कॉलेज आणि नॅशनल लॉ स्कूल ह्या सर्व केसेस यांच्याविषयी, ह्या कलमाविषयी आलेल्या आहे. बघा कलम 31 संपत्तीचा हक्क. आता हा संपत्तीचा हक्क 44व्या घटनादुरुस्तीने काढून घेतला आहे आणि तो 300A मध्ये घटनात्मक नाही. आता तो कोणता हक्क आहे, हा कायदेशीर आहे.
कोणता हक्क आहे? आता हा कायदेशीर आहे. कलम 300A अंतर्गत 44व्या घटनादुरुस्तीने तो काढून टाकण्यात आला आहे. 31. चला 32. आता इथं कलम 32ला घटनेचा आत्मा बाबासाहेबांनी म्हटलं आहे. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. कलम 32मध्ये पहिलं काय? अधिकार काय आणि मर्यादा काय? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा हक्क. सर्वोच्च न्यायालयात डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येते फक्त मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट फक्त मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी काढते. 32(2) काय म्हणते? सर्वोच्च न्यायालयाला 5 प्रकारे रीट जारी करण्याचा अधिकार. 5 प्रकारे रीट जारी करता येत. हां, ते आपण बघू पुढे. रीट प्रकरणावर न्यायालयाचे निर्णय अंतिम. रीट प्रकरणावर न्यायालयाचे निर्णय जे असतात ते अंतिम राहतात. ठीक आहे. 32(3) मध्ये काय म्हणतोय? संसद इतर न्यायालयांना रीट अधिकार देऊ शकते. जसं तुम्ही 226 हायकोर्टाचं बघतात 226 मध्ये. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करू शकत नाही. संसद सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी नाही करू शकत. परंतु जे हे रीट्स काढतात ना, जर सुप्रीम कोर्ट काढतंय तर त्यांना फंडामेंटल राईट्सविषयीच काढता येतात. परंतु हायकोर्टचे जे बाउंड्रीज आहेत त्या काही जास्तच आहेत. आणि इथं जर म्हणणार तर यांना फंडामेंटल राईट्सच म्हणणार. इथं कायदेशीर हक्क म्हणतील. ठीक आहे, कायदेशीर हक्क. चला 32(4) काय? आणीबाणीतही हा हक्क निलंबित होऊ शकत नाही. आणीबाणी लक्षात ठेवा. अनुच्छेद 352 लागू असतानाही. आता 352 मध्येही हा हक्क ह्या हक्काला बाधा पोहोचत नाही. परंतु कलम, मी जसं तुम्हाला म्हटलं, कलम 359 राष्ट्रपती ह्या कलमांवरती, कलम 32वरती असं बंधन टाकू शकतात की तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे एका इन अदर वर्ड्स असं म्हणू शकतं की बाबा सस्पेंड करतं. हां, चल आता रिट्स हेबियस कॉर्पस शरीर आणावे. हेबियस कॉर्पस शरीरासह हजर पाहिजे. हां, उदाहरण पोलीस ताब्यातून सोडवणूक पाहिजे. मॅनमस आम्ही आदेश देतो. सरकारी अधिकाऱ्याला कर्तव्य बजावण्याचा आदेश असतो. हा आम्ही आदेश देतोय. पदवी देण्यास भाग पाडणे. प्रोहिबिशन प्रतिबंध. खालच्या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे त्याला हस्तक्षेप करण्यास बंदी असते. प्रोहिबिशन. आणि न्यायालयातील अतिरेक थांबवणे. म्हणजे एखादं न्यायालय त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन काम करते त्याला थांबवते. को वॉरंटो कोणत्या अधिकाराने, को वॉरंट म्हणजे कोणत्या अधिकाराने पदावरील व्यक्तीची पात्रता चाचणे. म्हणजे अयोग्य नियुक्ती रद्द करणे. को वॉरंटो कोणत्या अधिकाराने तुम्ही त्या पदावर बसलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही अयोग्य आहात. आणि सर्शिओरी माहिती द्यावी. खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द करणे. उच्च न्यायालयाच्या चुकीचा निर्णय रद्द करणे. लेट्स सपोज एखादा निर्णय उच्च न्यायालयाने चुकीचा दिला आहे, मग सर्शिओरी अंतर्गत ते काय होईल? सुप्रीम कोर्ट काय म्हणाल? विल टेक केअर ऑफ इट. विल टेक केअर ऑफ इट. हायकोर्टाचा निकाल रद्द. महत्त्वाचे न्यायनिर्णय काय? केशवानंद भारती केस, मनेका गांधी केस, MDM जबलपूर, PM कॅथलिक संघटना. हे केस फक्त डोळ्यासमोर जाऊन द्या. अनुच्छेद 33 सैन्य दलासाठी मूलभूत हक्कांवरील मर्यादा. म्हणजे ह्या जे सैन्य दल आहे यांचे जे मूलभूत हक्क आहे यांच्यावरती मर्यादा प्रस्थापित करण्यात आलेली आहे. कारण काय? सुसूत्रता आणण्यासाठी आणि यांचं व्यवस्थापन योग्य चालायला पाहिजे. तर कलम 33A काय म्हणते? सैन्य, नौसेना आणि वायुसेना यांना लागू होते. ठीक आहे. मर्यादेचे स्वरूप संघटनेअंतर्गत बोलण्याचे स्वातंत्र्य मर्यादित होऊन जाते. त्यानंतर पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि CRPF. आता हे आपली सैन्य, नौसेना आणि वायुसेनासाठी 33A. जे इतरसाठी आहेत ते 33B. काय? संप करण्याचा हक्क निलंबित केला आहे. हां, 33C मध्ये काय? रॉ, IB, NIA सारख्या गुप्तहेर संघटना कशामध्ये? 33C मध्ये. यांना काय? गोपनीयतेचा हक्क नाही. यांना गोपनीयतेचा म्हणजे तुम्ही आमच्यापासून गुपित नाही राहू शकत. ठीक आहे. 33D सैन्य दूरसंचार विभाग. संचार साधनांवर नियंत्रण यांचं असतंय. ठीक आहे. पुढे
34(4) मार्शल लॉ 34 मध्ये काय आहे, 34 मध्ये जर एखाद्या ठिकाणी मार्शल लॉ चालू आहे, जर एखाद्या ठिकाणी मार्शल लॉ चालू आहे आणि त्या अंतर्गत सैन्याने कारवाई केली, तर त्या सैन्याला तेवढं संरक्षण असते हां, की त्या अंतर्गत केलेल्या कारवाईला त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागत नाही. ठीक आहे. चला बघा, या घटनेच्या 3ऱ्या भागात दिलेल्या कोणत्याही तरतुदीमुळे भारताच्या कोणत्याही भागात मार्शल लॉ चालू असताना किंवा त्याचा परिणाम असताना केलेल्या कृत्यांना किंवा त्या कृत्यांच्या संदर्भात केलेल्या गोष्टींना संसदेने कायद्याद्वारे नुकसान भरपाई देण्यापासून प्रतिबंध होणार नाही. म्हणजे असं समजा की एका दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं की जे आपले मार्शल लॉच्या अंतर्गत ज्या काही घटना घडतात हां, त्याच्या अंतर्गत काही निर्बंध हे नागरिकांवरती टाकण्यात आलेले आहेत. हां, आता हे कलम खूप कमी लोक वाचतात. बघा, कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय अधिकार. आता मूलभूत हक्क आहे ना, यांची अंमलबजावणी, याचा संसदीय अधिकार म्हणजे हा अधिकार कोणाला आहे, याची अंमलबजावणी जर करायची आहे, हा अधिकार कोणाला आहे, हा अधिकार संसदेला आहे. आता 35A एक काय सार्वजनिक, बघा हा 35A नाही आहे, जे तुम्ही 35A समजतात हा तो नाही, मोठा ए नाही, हा छोटा आहे. ठीक आहे, हा वेगळा, हा झाला आता बाद झाला. बघा 35(1) सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षण, SC ST OBC आरक्षण कायदे कोण देत आहे, संसदीय अधिकारद्वारे भेटले आपल्याला. चला, परदेशी शत्रूची व्याख्या कोण करणार, संसद करणार. गैरकायदेशीर प्रवासी कायदा 1946 कोणी केला आहे, संसदेने. 35C शोषण प्रतिबंध, बेडबिगारी कायदा 1976. अल्पसंख्याक संरक्षण कायदा 2004. 35E रीट अधिकार वितरण, उच्च न्यायालयाचा कायदा 1973. वितरण म्हणजे एक लेट्स सपोज उच्च न्यायालयाजवळ आहे, उच्च न्यायालयापासून जर तो एखाद्या दुसऱ्या न्यायालयाला द्यायचा, एखाद्या जिल्हा न्यायालयाला द्यायचा आहे, तर संसद कायदा करू शकते. संसद कायदा करू शकते, परंतु यामध्ये उच्च न्यायालयाचे अधिकार कमी होता कामा नये. ठीक आहे. 35F सैन्य अधिकार मर्यादा, अप्सा कायदा, आर्म्स फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट हा 35Fच्या अंतर्गत आहे. हां, 35F लक्षात ठेवा. 35F कोणता, आर्म्स फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट 1958. आता यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे ह्या कलमाशी रिलेटेड. ते स्टेटमेंट आपण बघू. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते, अनुच्छेद 35 हा घटनेचा सुरक्षा कवच आहे. काय सुरक्षा कवच आहे. हक्क कागदावर राहू नयेत, म्हणजे फक्त घटनेमध्ये राहू नयेत, हक्क फक्त कागदावर राहू नये, त्यांना कायदेशीर बळ मिळावे यासाठी हा अनुच्छेद अस्तित्वात आहे. म्हणजेच जर कलम आपण जसं म्हणतो की शोषण प्रतिबंध आपण कशामध्ये बघितलंय, कलम 23 आणि 24 मध्ये हे बघितलंय, परंतु घटनेत आहे, परंतु घटनेत शिक्षा दिली आहे का, घटनेत शिक्षा नाही दिल्या. शिक्षा कशामध्ये असतील, शिक्षा कायदा बनवावा लागेल त्यासाठी. मग कायदा कोण बनवणार, कायदा बनवणार संसद. कायदा कोण बनवणार, संसद. हा कायदा बनवला संसदेनं, बंधुआ मजदुरी निर्मूलन कायदा म्हणजेच काय, बेडबिगारी कायदा आला. ठीक आहे, पॉस्को ॲक्ट आला. हे कोण बनवणार, हे संसद बनवणार. म्हणून कलम 35ला एवढं महत्त्व आहे. आणि आर्म्स फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट अप्सा ज्याला म्हणतात 35Fच्या अंतर्गत. ठीक आहे. तर मित्रांनो आपले भाग 1, भाग 2 आणि भाग 3 हे संपलेले आहेत. तरी भाग 1, भाग 2 आणि भाग 3 म्हणजे घटनेचे भाग 1, भाग 2 आणि भाग 3 हे एवढं क्लिअर झालं आहे आपलं. आता भाग 4, 4A आणि काही एक्स्ट्रा गोष्टी जर ॲड करायच्या असल्या तर त्या मला कमेंट्समध्ये सांगा. अजून काय तुम्हाला हवं आहे, लेक्चर कसं वाटलं त्याच्याविषयी प्रतिक्रिया हवी आहे. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपलं हे जे बुक आहे, ठीक आहे, 2021 ते 25पर्यंत यामध्ये MPSCचे जेवढे क्वेश्चन पेपर आहेत ते सर्व दिलेले आहेत, म्हणजे 1 लाईनर स्वरूपात आहे. जर तुम्हाला एक क्विक टाईममध्ये रिव्हिजन करून घ्यायचे तर याचा नक्कीच लाभ घ्या. ठीक आहे. सो सेशनला लाईक करा, शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या घटकांवरती लेक्चर हवेत याविषयी मला नक्कीच कळवा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग विदर्भ आयस. थँक्यू सो मच.